स्कॉलरशिप देतं. एका विद्यार्थ्याला 2-2, 3-3 कोर्सला स्कॉलरशिप मिळत नाही. त्याच्यामुळे जर का तुम्ही एका कॉलेजला जाऊन स्कॉलरशिप घेतली तर तुम्हाला तो कोर्स अर्धवट सोडून जर तुम्ही परत दुसरीकडे गेलात तर दुसरीकडे तुम्हाला ती स्कॉलरशिप नाही मिळू शकत. इज इट क्लिअर? तिथे तुम्हाला फी भरावी लागेल आणि मग सगळ्याच अडचणी होतात. इज इट क्लिअर टू यू? त्याच्यामुळे तुम्ही तुमचा जो निर्णय हा निर्णय खूप विचारांती तुम्ही घेऊन स्वतःची कॅपॅसिटी चेक करून पुढे जाणं अत्यंत आवश्यक आहे. ओके, बघा, आणि करिअर निवडताना एक काही कन्व्हेन्शनल थिंकिंग असते. म्हणजे एक पारंपरिक पद्धतीने आपण बरेचसे करिअर निवडताना निर्णय घेतले जातात. बघा, बऱ्याच वेळा काय होतं, आपलं कुठलंही म्हणजे आपले जे पालक असतात, ओके, याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट दिलेला आहे की चूज अ प्रोफेशन दॅट पॅरेंट्स लाईक. बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्या पालकांना जे प्रोफेशन आवडतं पालकच सांगतात की नाही बाबा तू इकडे जा, आणि मग तो विद्यार्थी त्या क्षेत्रात जाऊन त्याचं करिअर करतो. त्याचे आई वडील त्याला गाईड करतात कारण की त्यांचं काय त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन्स असतील, त्यांनी काहीतरी विचार केलेला असेल तुमच्या बाबतीत, त्याच्यानंतर तो निर्णय ते घेतलेले असतात आणि तुम्हाला मग तो निर्णय मानावा लागतो की माझ्या वडिलांनी सांगितलं की नाही तू नर्सिंगला जा, मी नर्सिंगच करते. ओके, असं बऱ्याच वेळ ह्या पद्धतीने निर्णय घेतले जातात. ओके, बऱ्याच वेळेस काय होतं, टू फॉलो व्हॉट द अदर्स डू. हे बाबा तू काय करतो रे रमेश, तू कुठे चाललाय? अरे मी चाललो इंजिनिअरिंगला, तर मी पण येतो. मग त्याला काहीच म्हणजे त्याचं काहीच प्लॅनिंग नसतं. अरे सॉरी का, तू कुठे चालली? मी चालले नर्सिंगला, तर मी पण नर्सिंगला ऍडमिशन घेतली. हे जे निर्णय आहेत ना, हे निर्णय नाही व्हायला पाहिजे, लक्षात घ्या. कारण की आपला मित्र काय करतो म्हणून मी त्याच्या मागे जातो. ओके, कारण की ती मैत्री तुम्हाला आयुष्यभर खायला घालणार नाहीये, लक्षात घ्या. तुमचे स्किल, तुमचे कौशल्य, तुमचं शिक्षण हे तुम्हाला आयुष्यभर खायला घालणार आहे, तुम्हाला चांगलं लाईफस्टाईल देणार आहे. ओके, तुमचा मित्र तुम्हाला चांगली लाईफस्टाईल नाही देणार आहे. इज इट क्लिअर टू यू? त्याच्यामुळे माझी मैत्रीण चालली, अरे कुठे चालली? अरे मी चालली वसईच्या कॉलेजला, तिकडे मी BSc हॉटेल मॅनेजमेंटला ऍडमिशन घेते. हा, तर मी पण येते. इट इज नॉट लाईक दिस. हा प्रकार असा नसतो, लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुमचा चॉईस, तुमचे कौशल्य, तुमची क्षमता तुम्ही बघून तुमचे निर्णय घ्यायला पाहिजेत. माझा मित्र काय करतोय, माझी मैत्रीण काय करते, ते इकडे चालल्यात, दोघं जण तिकडे चालल्यात, तर मी पण तुझ्याबरोबर तिकडे येते. त्यांनी जो निर्णय, तुमच्या मित्रांनी किंवा तुमच्या मैत्रिणींनी जो निर्णय घेतलेला असतो, हा निर्णय त्यांनी त्यांच्या चॉईसने घेतलेला असतो. त्यांनी त्याच्या बाबतीत जे मी तुम्हाला सांगितलं तो विचार त्या विद्यार्थ्यांनी केलेला असतो की नाही मला आवडतं, मला हॉटेल मॅनेजमेंट करायचंय किंवा मला नर्सिंग करायचंय आणि मी तेच करणार. हा त्यांनी त्यांचा निर्धार केलेला असतो, त्यांनी तो निश्चय केलेला असतो, कारण की त्यांना ते आवडत असतं आणि त्या क्षेत्रात त्यांना त्यांचं करिअर करायचं असतं. पण आपण काय करतो, हा तू चाललं नर्सिंगला तर मी पण येते. सो इट इज नॉट लाईक दिस. ओके, तो त्याच्या चॉईसनी चाललेला आहे. तुम्ही त्याची चॉईस घेऊन कसे का पुढे जाऊ शकता? तुम्ही तुमच्या क्षमता, तुमच्या पॉसिबिलिटी, तुमच्या कॅपॅसिटी तुम्ही चेक करा आणि तो निर्णय घ्या. कोणाला तरी इन्फ्लुएन्स होऊन तुम्ही तुमचा निर्णय घेऊ नका. ओके, बऱ्याच वेळेस काय होतं की एक मेडिकल आणि इंजिनिअरिंग हे दोन पर्याय असे आहेत की बरं जो उठ सूट चला मला मेडिकलला जायचंय, मला इंजिनिअरिंगला जायचंय. ओके, हा एक निर्णय जो आहे ना, हा बऱ्याच वेळेस इन जनरल एक पारंपरिक पद्धतीने जेव्हा आपण करिअरचं निवड करतो तेव्हा सगळ्यात पहिले जे पर्याय येतात ते इंजिनिअरिंग मेडिकलचे येतात. तर इंजिनिअरिंग मेडिकल म्हणजेच करिअर नाहीये. देर आर सो मेनी ऑप्शन्स. दुनियाभरचे आपल्याकडे पर्याय उपलब्ध आहेत. ओके, आपण बोलू त्याच्यावर. ओके, त्याच्यानंतर अजून एक करिअर निवडताना अजून एक अँगल असा असतो की मला परदेशात नोकरी मिळेल का? ओके, मला परदेशात जॉब करायचा आहे, भारताच्या बाहेर मला जायचं आहे, मला परदेशात नोकरी करायची, त्या अनुषंगाने मी माझं करिअर निवडायचा प्रयत्न, असा एक अँगल विद्यार्थ्यांचा असतो. आणि मला गव्हर्नमेंट जॉब मिळेल का? ओके, हे 105 पर्याय करिअर निवडताना पारंपरिक पद्धतीने बघितले जातात. ओके, एक तर आई वडील ठरवतात, एक तर आपला मित्र करतो म्हणून आपण करतो, किंवा इंजिनिअरिंग मेडिकल हे सर्रास ऑप्शन उपलब्ध होऊन जातात, किंवा काही विद्यार्थी गव्हर्नमेंट जॉबसाठी तयारी करतात, काही विद्यार्थी परदेशात. हे एक नॉर्मल 5 पर्याय आहेत की हे पारंपरिक पद्धतीने सगळेच विद्यार्थी हे पर्याय निवडून पुढे जात असतात. परंतु त्याच्याही पुढे जाऊन आपण थोडासा विचार करायला पाहिजे, कुठली क्षेत्र आपल्यासाठी उपलब्ध आहेत, आपण काय करायला पाहिजे. या गोष्टी जर तुम्ही थोड्या एक्सप्लोर केल्यात तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी मिळू शकतील. बघा, आज सगळ्यांकडे मोबाईल आहेत, बरोबर, आणि गुगल गुरु प्रत्येक मोबाईलमध्ये. तुम्हाला वाटेल ती इन्फॉर्मेशन तुम्ही विचारली सिरीला, तुम्ही विचारला हे गुगल ओके टेल मी अबाउट डेटा सायन्स, तो सगळं डेटा सायन्सची इन्फॉर्मेशन देईल. तुम्हाला कोणाला कडेच जायची गरज नाही, कोणाचंच मार्गदर्शन घ्यायची गरज नाही. आज प्रत्येकाकडे
गुगल गुरु आहे, मोबाईल आहे, गुगलला विचारलं तर गुगल सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला फिंगर टिप्सवर आणून देतो. पण ती क्युरिओसिटी तुमच्यामध्ये पाहिजे ना. जर का तुम्ही तुमच्या आयुष्याचा निर्णय घेणार असाल तर तुम्ही थोडा रिसर्च करायला पाहिजे. कळते मी काय बोलतोय? जे तुम्ही शिकणार आहात त्याच्यात तुमचं करिअर, तुमचं पूर्ण तुमची लाईफस्टाईल त्याच्यावर डिपेंड जर का राहणार असेल तर ते करण्याआधी तुमच्या हातात जे एक जादूचा जो एक हे आहे, इन्स्ट्रुमेंट आहे, त्याला तुम्ही फक्त प्रश्न विचारायचा आहे, हे गुगल सांग मला नर्सिंग केल्यानंतर काय होईल, इंजिनिअरिंग केल्यानंतर काय होईल. तुम्हाला खूप चांगल्या उत्तर त्याच्यामध्ये मिळू शकतात, बरोबर की नाही? पण हे करायला पाहिजे ना तुम्ही. सो यू हॅव टू आस्क, यू हॅव टू रिसर्च. ओके, कुठलाही पर्याय निवडण्याच्या अगोदर. ओके, करिअर निवडताना बघा आपण दोन पद्धतीने करिअर निवडले जातात. एक तर तुमचं एज्युकेशनल बेस्ड करिअर असतो किंवा टॅलेंट बेस्ड करिअर असतो. बऱ्याच विद्यार्थ्यांचं बघा कसं असतं की टॅलेंट हे एक वेगळा प्रकार आहे आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन हा एक वेगळा प्रकार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना सिंगिंग मध्ये टॅलेंट असतं, काहींना ड्रॉइंग मध्ये टॅलेंट असतं, काहींना डीजे आवडतं, बऱ्याच गोष्टी, काहींना ब्युटी पार्लर बघा, अशा वेगवेगळ्या क्षेत्र अशी आहेत की त्या क्षेत्राचं टॅलेंट त्या विद्यार्थ्यांना आवड असते. ओके, तो एक छंद असतो, एक आवड असते आणि त्याच्यामध्ये त्यांना करिअरच्या पण संधी उपलब्ध असतात. ओके, तर सपोज एखाद्याला सिंगिंगची आवड आहे किंवा एखाद्याला मला रेडिओ जॉकी व्हायचं की मला एखादा व्हिडिओ जॉकी, मला डीजे व्हायचंय, मला डीजे ऑपरेट करायचंय. डीजे चांगलं आहे, इट्स ओके, त्याच्यामध्ये खूप चांगला पैसा मिळतो, असं काही नाहीये. तुमचं जर का तुम्ही साऊंड सिस्टम आणि जर का कम्प्लिटली ऑर्केस्ट्रा जर का उभा केला तर तुम्ही म्हणजे एकेका सुपारीचे तुम्हाला 2-4 लाख रुपये मिळतात. ओके, तर इट इज डिपेंड ऑन यू. ओके, तर ही तुमची आवड झाली. ओके, आणि जे तुम्ही शिकता त्याच्यावर एक पद्धतीचं करिअर होतं, कळतंय? त्याच्यामुळे तुमच्याकडे जे टॅलेंट आहे तर टॅलेंट बेस्ड एक करिअर तुम्ही निवडू शकता किंवा जे तुम्ही शिक्षण घ्याल त्या शिक्षणाच्या आधारे तुम्ही तुमचं करिअर करू शकता. ओके, तर याचाही तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. ओके, पुढे जाताना बघा व्हॉट फॅक्टर्स गो इन टू चुझिंग द करिअर. मागाशी तुमच्याशी मी बोललेलो आहे, आपण त्याच्यावर एकदा परत थोडक्यात एक रिव्ह्यू घेऊ मागाशी बोलण्यावर आणि नंतर कोणते कोणते करिअर ऑप्शन्स आहेत आपण त्याच्यावर बोलूया. ओके, सगळ्यात पहिले काय सांगितलंय तुम्हाला की यू हॅव टू अंडरस्टँड युअर स्किल्स. ओके, तुमचे स्किल्स काय आहेत हे तुम्ही अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. नेक्स्ट स्टेप, तुमचा इंटरेस्ट कशात आहे. करिअर निवडताना तुमचा इंटरेस्ट कशात आहे हे तुम्ही दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची ते बघणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर तुमची पर्सनॅलिटी. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं कसं असतं की हा सर मला आर्मीत जायचंय, मला नेव्हीत जायचंय. ओके, परंतु ते करताना तुमची पर्सनॅलिटी तुम्ही बघणं गरजेचं असतं. कुठलंही लक्षात घ्या, कुठलंही प्रोफेशन निवडताना. आता बरेच विद्यार्थी मेकॅनिकल इंजिनिअरिंगला जातात, म्हणजे गर्ल्स पण जातात. आता मेकॅनिकल इंजिनिअरिंगला गेल्यानंतर तुम्हाला हार्डकोर जॉब असतो. ओके, फार्मसीला सर्रास मुली जातात. ओके, बी फार्मसी किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगला मुली जातात. परंतु याच्यामध्ये काय होतं तुम्हाला सांगतो. आता बघा, बी फार्मसी तुम्ही केली किंवा डी फार्मसी केली तर फार्मसी केल्यानंतर तुम्हाला कोणते करिअर ऑप्शन्स आहेत. एक तर तुम्ही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह बनू शकता, MR, किंवा त्या कंपनीची जी काही औषधं आहेत डॉक्टरकडे जायचं आणि त्याला ते व्हिज्युलेट असतो, त्या व्हिज्युलेटवरून सांगायचं की डॉक्टर आमच्या कंपनीची ही औषध आहे, तुम्ही तुमच्या पेशंटला द्या, या आजारावर ही अशी औषध. हा एक पहिला जॉब झाला. तुम्ही तुमचं मेडिकल स्टोअर ओपन करू शकता. ओके, तिसरा जॉब काय झाला फार्मसी केल्यानंतर की तुम्ही कुठल्याही फार्मास्युटिकल कंपनीमध्ये जाऊन काम करू शकता, लॅबोरेटरीजमध्ये किंवा प्लांटमध्ये. आता कसं होतं की लॅबोरेटरीज मध्ये काम जे असतं ते रिसर्च लेवलचं असतं. म्हणजे तुम्हाला 10वीला 75% अबव डिस्टिंक्शन अबव, 12वी डिस्टिंक्शन अबव, तुमचं बी फार्मसी डिस्टिंक्शन अबव, एम फार्मसी 75%. ही जर का तुमची मेरिट असेल तर तुम्हाला रिसर्च लेवलला ऍडमिशन मिळते आणि ते लोक जाऊन त्यांना लाखो रुपयाच्या नोकऱ्या आहेत. तीच लोक, पण ही तुमची मेरिट असेल प्रत्येक 10वी 12वी बी फार्मसी एम फार्मसी जर का तुम्ही डिस्टिंक्शन मध्ये पास होता तरच तुम्हाला रिसर्चला स्कोप असतो आणि मग तुम्हाला लाखो रुपयाचा नोकऱ्या, 3-4 लाख रुपये तुम्हाला महिन्याचा पगार मिळू शकतो. परंतु ही कन्सिस्टन्सी पाहिजे आणि तुम्हाला नॉलेज पाहिजे, तरच तुम्ही रिसर्च लेवलला जाऊन शांतपणे काम करू शकता. ओके, दुसरं काम मी काय सांगितलं, मार्केटिंग. किंवा डॉक्टरांकडे जा आणि औषधं सांगा आणि औषधं विका. ते काय काम चांगलं नाहीये, म्हणजे एक इट्स ओके, कुठलंच काम वाईट नसतं, पण ते का करावं असं माझं म्हणणं आहे. फार्मसी केल्यानंतर मेडिकल स्टोअरचा जर का तुम्ही बघाल तर मेडिकल स्टोअरचा विषय असा आहे की आजच्या क्षणाला जिथे डॉक्टरचा दवाखाना आहे, हॉस्पिटलचं सोडूनच द्या विषय, पण जिथे डॉक्टरचा दवाखाना आहे तर डॉक्टरच्या दवाखान्याच्या बाजूला ऑलरेडी एक मेडिकल स्टोअर आहे. तुम्ही असा एक डॉक्टर शोधा की तिथे त्याच्या बाजूला मेडिकल स्टोअर नाही, असं तुम्हाला मिळणारच नाही. आणि डॉक्टर आता काय करायला लागलेले आहेत, स्वतः डॉक्टर झालेत
आणि स्वतःच्या मिसेसला बी फार्मसी, एम फार्मसी, डी फार्मसी करायला लावतात आणि त्याच्या बाजूचा गाला घेऊन त्याच फार्मसीचं दुकान टाकायला लागलं. मग आपण दुकान टाकणार कुठे डी फार्मसी करून? बरं, फार्मसी करून दुकान टाकायचं असेल तर आजच्या डेटला उसगावला जर का दुकान टाकलं तर तुमचा बिझनेस मोठा होणार आहे का? नाही. तुम्ही दुकान कुठे टाकायला पाहिजे? तालुक्याच्या ठिकाणी किंवा मोठ्या मार्केटमध्ये. मोठ्या मार्केटमध्ये जाल तर आजच्या डेटला कुठलाही गाला घ्यायला जाल तर कमीत कमी त्या गाल्याची किंमत एक 35-40 लाख रुपये गाल्याची किंमत असते. फर्निचर आणि फार्मास्युटिकलचा माल तुम्हाला भरायचा असेल तर कमीत कमी एक 40-45 लाखाचा पुस्तका माल आणि फर्निचर होऊन जातं. म्हणजे नाही बोललं तरी 70-80 लाख रुपये आपल्याला फार्मास्युटिकलचं स्टोअर चालू करायला इन्व्हेस्टमेंट लागते. व्हॉट इज द यूज ऑफ दॅट? आणि ते इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तुम्हाला कॉम्पिटिशन आहे. ऑलरेडी आता सपोज भाऊंचं दुकान आहे तर किंवा एक XYZ एका माणसाचं दुकान आहे तर डॉक्टरचं आणि मेडिकल स्टोअर वाल्यांचं थोडस हे असतं, म्हणजे एक दोस्ती असते आतली, म्हणजे स्पेशल दोस्ती असते. ते त्यांना 5%, 10% असं त्यांना मार्जिन दिलं असं माझ्याकडचं आलं तर डॉक्टरला त्याचा फायदा होत असतो. तो माणूस, आणि ज्या मेडिकल स्टोअर बरोबर डॉक्टरचा ऑलरेडी संगनमत झालेला आहे तर तो दुसरीकडे कशाला जाईल? त्याला गुपचूप 10% मिळतात, तो शांत आहे. तो तुमच्या जवळचा जरी असेल तरी हा तो होला हो करेल, पण तो तुमच्याकडे प्रिस्क्रिप्शन नाही पाठवणार. इज इट क्लिअर टू यू? त्याच्याही पुढे जर का तुम्ही बघाल फार्मास्युटिकलचं तर आजच्या डेटला मेडिकल म्हणजे फार्मास्युटिकल जे तुमच्या औषधं आहेत ही औषधं आपल्याला घरपोच मिळतात, ते पण 20% डिस्काउंट ऑनलाईन. तुम्ही बघा आजच्या डेटला तुम्ही कुठल्या गावात राहत असाल तिथे अमेझॉनची डिलिव्हरी येते. ओके. आता मेड्स नावाची अशा कमीत कमी 7-8 अशा ऑनलाईन कंपन्या आहेत की तुम्हाला जर का जे औषधं हवी असतील तुम्ही त्या कंपन्यांना तिथे ऑनलाईन ऑर्डर दिली की ते 20% डिस्काउंट सहित तुमच्या घरपोच पोहोचतात. तर मला सांगा मग मेडिकल स्टोअर मध्ये भविष्यात कोण जाईल? काय स्कोप राहणार आहे? परंतु विद्यार्थी जातात. आणि जायच्या मागचं सगळ्यात मोठं कारण काय असतं की मला मेडिकलचं लायसन्स भेटेल, मी मेडिकल स्टोअर टाकेल, हेच 90% मोठं कारण असतं. कोणी बोलत नाही मी 75% मार्क काढेल, मी रिसर्चला जाईल, कोणी बोलत नाही. कोणी हे बोलत नाही की मी मार्केटिंग करेल आणि औषधे विकेल, हा कोणाकडे ऑप्शन नसतो. किंवा मी फार्मास्युटिकल कंपनीत जाऊन काम करेल, हा ऑप्शन माझ्याकडे नसतो. त्याच्यामुळे लक्षात घ्या की आपण जिथे जाणार आहोत, जे करिअर ऑप्शन जर का निवडणार आहोत आणि तिथे जाऊन आपल्याला जर का कॉम्पिटिशन फेस करायची असेल ना, आपला जर का म्हणजे इझिली आपलं करिअर तिथे जर का होऊ शकत नसेल तर देर इज नो पॉईंट. काय उपयोग आहे का फार्मसीचा? मला सांगा. अब्सोल्युटली नो. ही एवढी मोठी कॉम्पिटिशन आहे डेटला. हा, पण तुम्हाला फार्मास्युटिकल केमिकल कंपन्यामध्ये काम करायचं असेल तर इट्स अ व्हेरी नाईस करिअर. पण फक्त मेडिकल स्टोअर टाकायचं म्हणून मी फार्मसी करते हा जर का उद्देश घेऊन तुम्ही कराल तर इट्स नॉट गुड आयडिया. अंडरस्टँड? आता फार्मास्युटिकल कंपनीमध्ये जर का तुम्ही डी फार्मसी करताय की बी फार्मसी करताय आणि प्लांट लेवलला जाऊन काम करता तर तुम्हाला मास्क लावून कम्प्लिटली तुमचं पूर्ण म्हणजे बुटा, म्हणजे आपण पायामध्ये पण त्यांचे मास्क असतात, तोंडावर मास्क असतात, पूर्ण कॉस्ट्युम घालून तुम्हाला आतमध्ये, जसं माहिती कोरोना झालेला तेव्हा डॉक्टर कसे फिरायचे पीपीई किट घालून, तसं पीपीई किट घालून तुम्हाला प्लांट लेवलला काम करावं लागतं. आणि तिथे हेवी काम असतं. त्याच्यामुळे ज्या मुली फार्मसी करतील आणि प्लांट लेवलला जातील तर त्यांना ते हेवी इक्विपमेंट उचलणं आणि हेवी काम करणं हे मुलं करू शकतात, पण मुलींना प्लांट लेवलला वजनी काम करणं नाही जमत. सो मगाशी माझा जो मुद्दा होता की बाबा तुमची पर्सनॅलिटी काय आहे ती तुम्ही नीट अगोदर समजून घ्या, त्या पद्धतीने तुम्ही पुढे तुमचं करिअर निवडा. ओके. एक लोकेशनचा एक विषय आहे, तो पुढे आपल्याला जो काही तुम्ही कोर्स निवडाल तो कोर्स निवडताना एक लक्षात घ्या की आपण राहतोय कुठे आणि आपण ज्या ठिकाणी कोर्स करा आपल्या आजूबाजूला हे कोर्सेस उपलब्ध आहेत का, सगळ्यात पहिले चाचणी ही करावी. आणि जर का नसतील तरच मग कुठेतरी बाहेर लांब जायचा आपण पर्याय निवडावा. हा एक तुम्हाला सजेशन आहे. ओके. पिकिंग द राईट कोर्स अँड कॉलेज इज व्हेरी इम्पॉर्टंट डिसिजन फॉर क्लास 12 स्टुडंट्स बिकॉज द राईट चॉईस विल लीड अ रिवॉर्डिंग करिअर. की 10वी-12वी झाल्यानंतर एक योग्य कोर्स कसा निवडायचा आहे, ओके, त्याबाबतीत आपण चर्चा केलेलीच आहे. अजून पुढे तुम्हाला सांगतो मी. आजच्या डेटला जर तुम्ही बघाल तर जी भारतामध्ये बेरोजगारी आहे, ओके, हे या आठवड्यातले लेटेस्ट कॅल्क्युलेशन्स आणि लेटेस्ट फिगर्स मी तुमच्या समोर ठेवलेले आहेत. ओके. की जवळपास दरवर्षी भारतामध्ये 50 लाख पेक्षा जास्ती विद्यार्थी ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडतात. पूर्ण भारतात किती? 50 लाखापेक्षा जास्ती विद्यार्थी हे
ग्रॅज्युएट डिग्री घेऊन दरवर्षी बाहेर पडतात. आणि त्या 50 लाखामध्ये 50% विद्यार्थी असे आहेत इंडियन ग्रॅज्युएट्स की त्या ग्रॅज्युएट्सकडे जे बेसिक एम्प्लॉयबिलिटी स्किल्स जे आहेत, जे कौशल्य पाहिजेत काम करण्याचे, ते कौशल्य त्या 50% विद्यार्थ्यांमध्ये नसतात. आणि त्याच विद्यार्थ्यांना पुढे नोकरी मिळवण्यासाठी, बिझनेस करण्यासाठी खूप प्रचंड स्ट्रगल करावं लागतं आणि त्यांना इझिली नोकऱ्या मिळत नाहीत. त्याच्यामुळे जे एम्प्लॉयबिलिटी जे स्किल्स आहेत ते स्किल्स आत्मसात करणं खूप गरजेचं आहे. आजच्या डेटला जर का तुम्ही बघाल तर प्रत्येक महाविद्यालयामध्ये आपलं कौशल्य विकास मंत्रालय जे आहे, ओके, लोढा साहेबांचं, तर कौशल्य विकास मंत्रालयाद्वारे प्रत्येक ज्युनियर कॉलेज आणि डिग्री कॉलेजमध्ये तुमचे जे एम्प्लॉयबिलिटी स्किल्स आहेत, म्हणजे तुम्हाला टॅली शिकणं, जर का कोण कॉमर्समध्ये असेल तर, किंवा तुम्हाला बेसिक कम्प्युटर शिकणं, ओके, बेसिक कम्युनिकेशन स्किल्स शिकणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीवर भर दिला जात आहे सध्या. आणि हे जे कोर्स मिळतील, कारण की काय होतं आता आमच्याकडे हॉटेल मॅनेजमेंटचे जे विद्यार्थी आहेत त्याच विद्यार्थ्यांना एक फ्रंट ऑफिसचा एक स्पेशल कोर्स आहे, त्याच्यामध्ये इंग्लिश स्पीकिंगचा पार्ट आहे. आपल्या मुलांना इंग्लिश स्पीकिंगचा खूप मोठा फोबिया असतो आणि ते बोलायला, मी ते इंग्लिश स्पीकिंग बरोबर तुमच्याशी बोलणार आहे थोड्या वेळाने. तर त्याच्यामध्ये कम्युनिकेशन आणि फ्रंट ऑफिस असे 2 विषय त्याच्यामध्ये त्यांना शिकवायचे आहेत. त्या कोर्सचे पूर्ण फी हे स्टेट गव्हर्नमेंट देते, यांना फक्त शिकायचं आहे. ओके, 60 विद्यार्थ्यांची बॅच आम्ही घेतलेली आहे. तर मग 60 विद्यार्थ्यांमधले 50च विद्यार्थी, 10 विद्यार्थी येतच नाहीत, बसतच नाहीत. कोणाचं नुकसान आहे? बघा, गव्हर्नमेंट तुम्हाला देते, तुमचे एम्प्लॉयबिलिटी स्किल एनहान्स करण्यासाठी, तुम्हाला मजबूत करण्यासाठी सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून तुम्हाला दिल्या जातात, आणि तुम्ही त्याचा फायदाच घेतला नाही तर तुम्ही पुढे जाणार कसे? कळतंय? त्याच्यामुळे जे कोर्सेस फ्रीली तुम्हाला उपलब्ध होत आहेत आजच्या डेटला कौशल्य विकास मंत्रालयाद्वारे, असे बरेच कोर्सेस तुम्हाला पुढच्या 3 वर्षात तुमचं डिग्री करता करता तुम्हाला करायला मिळणार आहे. 6 महिन्याचे, 4 महिन्याचे, 8 महिन्याचे, 9 महिन्याचे असे कोर्सेस आहेत की जे कोर्सेस गव्हर्नमेंट तर्फे प्रत्येक महाविद्यालयात आता राबवले जातात, आमच्याकडे पण राबवले जातात. परंतु तुम्ही त्याच्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवणं गरजेचं. म्हणजे काय होतं की कॉलेजला आलो कधी, 2 लेक्चर केले कसे आणि जातो कधी, एवढी घाई झालेली असते. त्याच्यामुळे कॉलेजचे 4 लेक्चर झाल्यानंतर 2 तास याच्यासाठी देणं तुम्हाला गरजेचं असतं. ते तुम्ही 2 तास द्याल तरच तुम्ही तुमची स्किल नर्चर करू शकाल. अंडरस्टँड? त्याच्यामुळे जेवढे तुम्ही तुमची स्किल नर्चर कराल तेवढे तुम्ही स्ट्रॉंग व्हाल आणि तुम्हाला चांगल्या संध्या भविष्यात उपलब्ध होऊ शकतात. ओके ओके, हे एक लेटेस्ट फिगर आहे. हे पण मी मागच्या आठवड्यामध्येच माझ्या निदर्शनास आलेलं होतं की ओव्हर 80% इंडियन इंजिनियर्स आर अनएम्प्लॉयबल. मागच्या 10 वर्षामध्ये जवळपास, म्हणजे मागच्या, मी तुम्हाला सगळा डेटा सांगतो, ऍव्हरेजली जर का तुम्ही बघितलं असेल, ह्या जुलैच्या ऑगस्ट पर्यंत इंजिनिअरिंगचे ऍडमिशन चालतात. ऑगस्ट सप्टेंबर ऍडमिशन एकदा झाल्या की सप्टेंबरला दरवर्षी पेपरला एक न्यूज येते की मागच्या 10 वर्षामध्ये सरासरी प्रत्येक वर्षी जवळपास 60 ते 70 हजार इंजिनिअरिंगच्या सीट या व्हॅकंट जातात. दरवर्षी 2 ते 3 इंजिनिअरिंग कॉलेज हे बंद पडत आहेत. ओके, 2 ते 3 इंजिनिअरिंग कॉलेज तुम्ही बघा. तुमचं डेटा AICTE जी शासनाची, केंद्र सरकारची जी वेबसाईट आहे, ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन, या वेबसाईटवर जर तुम्ही गेला तर तुम्हाला दरवर्षी किती कॉलेजचे क्लोजर ऍप्लिकेशन आलेले आहेत तुम्हाला बघायला मिळतील. महाराष्ट्रामध्ये सरासरी 45 ते 70 हजार जागा इंजिनिअरिंगच्या रिकाम्या राहतात. कारण की आता काय झालेलं आहे की इंजिनिअरिंगला 4 वर्ष इन्व्हेस्ट करून, पैसे घालून आपलं करिअर करण्यापेक्षा त्याच्यापेक्षाही खूप चांगले पर्याय तुमच्याकडे उपलब्ध व्हायला सुरुवात झालेली आहे मागच्या काही वर्षामध्ये. त्याच्यामुळे जे विद्यार्थी चांगल्या पद्धतीने स्वतःचा अभ्यास करतात, थोडा रिसर्च करतात, त्यांना खूप चांगले करिअर ऑप्शन मिळतात. त्याच्यामुळे इंजिनिअरिंग हे करिअर वाईट आहे बिलकुल नाही, इंजिनिअरिंग करिअर खूप चांगलं आहे. परंतु तुम्ही ते स्किल आत्मसात जायचं म्हणून जायचं आणि करायचं म्हणून करायचं, जर का असं कराल तर देर इज नो पॉईंट. त्याच्यामुळे इंजिनिअरिंगच्या अशा बऱ्याच ट्रेंड आहेत. आजच्या डेटला जर का तुम्ही मेकॅनिकल बघाल, आपल्याकडे तर वाढवण बंदर होतंय, तर प्रचंड मेकॅनिकल इंजिनिअरिंगची तिथे रिक्वायरमेंट लागणार आहे. सो यू हॅव टू थिंक अबाउट दॅट. नाव इट्स अ ट्रेंड. कारण की तुमचं 4 वर्षात तुमचं कम्प्लीट होईपर्यंत ओके ते पोर्ट तिथे उभं राहिलेलं असणार आहे. त्या पोर्टमध्ये पण आपल्याला काय काय संधी आहे ते शेवटला मी तुमच्याशी बोलेल. ओके, नेक्स्ट.
आता कोर्स निवडण्याच्या अगोदरची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला मी सांगितली की बाबा आपल्याला आपलं करिअर निवडताना काय पद्धतीने आणि कोणत्या अँगलने विचार करायला पाहिजे. त्याच पद्धतीने जे तुम्ही कॉलेज निवडणार आहात ते कॉलेज निवडताना सुद्धा तुम्हाला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असतं. किंवा त्या कॉलेजची फी ही अफोर्डेबल आहे का, किंवा मी जो कोर्स करणार आहे त्या कोर्ससाठी त्या कॉलेजमध्ये स्कॉलरशिप मिळणार आहे का. ओके, बरेच कोर्स आता बघा, सपोज तुम्ही आता बीएससी हॉटेल मॅनेजमेंटला गेले तर हॉटेल मॅनेजमेंटची आमच्याकडे वाड्याला फी आहे जवळपास 60,000 रुपये, वसईच्या कॉलेजला फी आहे 1,00,000 रुपये. आता ही फी आपण भरू शकतो का, नाही. मग ही फी तुम्हाला कोण देते, ही शासनाकडनं स्कॉलरशिप तुम्हाला महाडीबीटी कडनं मिळते. मग काही कॉलेजला महाडीबीटी ची फॅसिलिटी, स्कॉलरशिपची फॅसिलिटी उपलब्ध असते, काही ठिकाणी स्कॉलरशिपची फॅसिलिटी ही उपलब्ध नसते. त्याच्यामुळे जिथे तुम्ही प्रवेश द्याल तिथे तुम्हाला स्कॉलरशिप ही अवेलेबल आहे का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, तो तुम्ही चेक करणं अगोदर गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही ज्या महाविद्यालयामध्ये शिकायला जाणार आहेत तिथले टीचर्स कसे आहेत. कॉलेजला जेव्हा तुम्ही एन्क्वायरी करायला जाल 12वी नंतर जेव्हा ऍडमिशनला जाल त्यावेळेस तुम्हाला हे प्रश्न तिथे विचारणं गरजेचं आहे. ओके, की तुमच्या शाळेतील शिक्षक कोण आहेत. तशा नॉर्मली प्रत्येक कॉलेजला त्यांच्या शिक्षकांची माहिती त्यांच्या वेबसाईटवर द्यावी लागते. तुम्ही म्हणजे प्रॉस्पेक्टस घेता तर प्रॉस्पेक्टस मध्ये पण शिक्षकांची माहिती, त्यांचं क्वालिफिकेशन दिलेलं असतं. तर तुम्हाला ती माहिती तिथे मिळू शकेल की आपण हे एक्सपिरियन्स टीचर्स आहेत, इंडस्ट्री ओरिएंटेड टीचर आहेत, आपल्याला तिथे चांगलं ट्रेनिंग मिळू शकेल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा की ते जे महाविद्यालय आहे सेमिनार्स किंवा वर्कशॉप आपल्यासाठी उपलब्ध करतं का, केले असतील तर सेमिनारचे वर्कशॉपचे तुमच्याकडे फोटो आहेत का, आम्हाला बघायला मिळतील का. यू हॅव टू आस्क दिस, तर तुम्हाला कळेल ते कॉलेज किती ऍक्टिव्ह आहे. इज दॅट क्लिअर टू यू. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यांच्या लॅबोरेटरीज बरोबर आहेत का. ओके, त्याच्यानंतर त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज बरोबर आहेत का, त्यांचे टॉयलेट्स बरोबर आहेत का, क्लासरूम कशा आहेत, खेळायला ग्राउंड आहे का. ओके, ह्या बऱ्याचशा गोष्टी तुम्ही बघणं गरजेचं असतं. ओके, त्याच्यानंतर त्यांचे त्या महाविद्यालयाचे टाईप कोणाकोणाबरोबर आहेत किंवा गव्हर्नमेंटचे वेगवेगळे स्कीम्स ते टाईप करून राबवत आहेत का. ओके, त्यांचे परदेशातल्या महाविद्यालय युनिव्हर्सिटी सोबत त्यांचे टायअप आहेत का, आम्हाला परदेशात जाण्याची त्याच्याकडे संधी आहे का. ओके, आम्हाला प्लेसमेंट, ओके सगळ्यात महत्वाचा विषय प्लेसमेंट, आम्हाला प्लेसमेंट त्या कॉलेजकडनं दिली जाईल का. आम्ही जेव्हा 3 वर्षाची डिग्री कंप्लीट करतोय तर ती डिग्री कंप्लीट केल्यानंतर आम्हाला नोकरीची संधी ती कॉलेज उपलब्ध करून देणार आहेत का. हे असे काही मुद्दे आहेत, हे मुद्दे तुम्ही कॉलेज निवडताना लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, आता आपल्याकडे करिअर ऑप्शन्स कोणते कोणते आहेत ते आपण पटापट बघूया, म्हणजे तुम्हाला थोडक्यात तुझी आयडिया येऊन जाईल की जे विद्यार्थी 12वी आर्ट्स झालेले आहेत तर 12वी आर्ट्स नंतर तुम्हाला बीए ची जी संधी उपलब्ध आहे तर बीए तुम्ही हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स, सायकोलॉजी, ओके सोशियोलॉजी, एन्थ्रोपॉलॉजी, लिटरेचर, ऍक्च्युअल सायन्स, जिओग्राफी, एज्युकेशन म्हणजे तुमचं बीएड झालं. ओके, इकॉनॉमेट्रिक्स, फिलॉसॉफी, लिंग्विस्टिक म्हणजे तुमचं मराठी लिटरेचर, इंग्लिश लिटरेचर, हिंदी लिटरेचर, संस्कृत लिटरेचर, ओके, रुरल डेव्हलपमेंट आणि इकॉनॉमिक्स, हे एवढे पर्याय तुम्हाला 12वी आर्ट्स नंतर बीए मध्ये उपलब्ध आहे. आणि हे रुरल डेव्हलपमेंट वगैरे तुम्ही कराल तर बऱ्याच एनजीओ सोबत तुम्हाला काम करण्याची याच्यामध्ये संधी मिळते. नेक्स्ट आपण एक ओव्हरव्ह्यू घेऊया, त्याच्यानंतर तुम्हाला डीपली मी सांगेन. ओके, त्याच पद्धतीने ग्रॅज्युएट कोर्सेस इन व्हेरियस व्होकेशनल, आर्ट्स मध्ये व्होकेशनल कोर्सेस कोणत्या कोणत्या आहेत, बीवॉकचे कोर्सेस, तर तुम्हाला सोशल वर्क म्हणजे बीएसडब्ल्यू आपण बोलतो. ओके, एमएसडब्ल्यू, बीएसडब्ल्यू, ओके, बॅचलर ऑफ सोशल वर्क, मास्टर इन सोशल वर्क. तर सोशल वर्क ची तुम्ही जेव्हा डिग्री घेता तर ती डिग्री घेतल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या एनजीओ सोबत, गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन सोबत तुम्हाला काम करण्याची संधी मिळते. ओके, मास कम्युनिकेशन, जर्नलिझम, इन्व्हेस्टमेंट अनालिसिस, पॉप्युलेशन स्टडीज, बीए इन पॉप्युलेशन स्टडीज, हे तुम्ही नाव पण ऐकलं असेल. मुंबई विद्यापीठामध्ये हा कोर्स अवेलेबल नाहीये, दिल्ली विद्यापीठामध्ये, जेएलयू मध्ये आहे. तो पॉप्युलेशन स्टडीजचा तुम्हाला अभ्यासक्रम तिथे अवेलेबल आहे. ट्रॅव्हल टुरिझम आहे. ओके, सेक्रेटरी प्रॅक्टिस आहे, हेल्थ सायकोलॉजी आहे, न्यूट्रिशन डायटिशियन म्हणून तुम्हाला कोर्स मिळू शकतो. आजच्या डेटला जर का तुम्ही न्यूट्रिशन सायन्स आणि डायटिशियन जर का याच्यामध्ये कोर्स करताय तर बघा लोक खूप आता हेल्थ कॉन्शियस झालेली आहेत. ओके, म्हणजे लिटरली जे न्यूट्रिशियन जे असतात ते न्यूट्रिशियनला म्हणजे ते ऍट ए टाइम 5,000 to 10,000 रुपीज तुम्ही काय खायचं आहे तो न्यूट्रिशन काय सांगतो, त्याच्या शरीराच्या सगळ्या टेस्टचा रिपोर्ट समोर आल्यानंतर तो फक्त एवढंच सांगतो
की ओके सर तुम्ही तुमचं दिनचर्या अशी असते तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर काय हे घ्या, लिंबाचा रस घ्या, कारणाचा रस घ्या, तो तुम्हाला एक डाएट देतो. ओके, लोक आजच्या डेटला डायटिशियन बनतायत, लक्षात घ्या, न्यूट्रिशन बनतायत, तो तुम्हाला सल्ला देत असतो. ओके, देर आर ह्यूज स्कोप इन दॅट. नेक्स्ट, कॉमर्स. ज्या विद्यार्थी बीकॉम झालेले आहेत किंवा 12वी कॉमर्स मधून जे विद्यार्थी पुढे जाऊ इच्छितात तर त्यांच्यासाठी त्यांना बीकॉम इन फायनान्शियल अकाउंटिंग आहे, ऑडिटिंग अँड कॉस्ट अकाउंटिंग आहे, टॅक्सेशन आहे, ऍक्च्युअल सायन्स आहे, कंपनी सेक्रेटरीयल प्रॅक्टिस तुम्ही करू शकता, बिझनेस मॅनेजमेंट, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज हा अत्यंत चांगला अभ्यासक्रम आहे. 100% म्हणजे जो विद्यार्थी BMS करून बाहेर पडेल त्याला 100 तो आयुष्यात कधीच मागे वळून बघू शकत नाही. कारण की त्याला मार्केटिंग, फायनान्स, ऑपरेशन, HR ह्या सगळ्या स्किल्स त्याच्यामध्ये शिकवल्या जातात. आणि तो वाटेल त्या ठिकाणी जाऊन, गव्हर्नमेंट पासून प्रायव्हेट सेक्टरमध्ये वाटेल त्या कंपनीत जाऊन, मग ती टायर मॅन्युफॅक्चरिंग असो, पॅकेजिंग कंपनी असो, एखादी कोल्ड्रिंकची कंपनी असो, IT कंपनी असो, बँक असो, हॉस्पिटल असो, एज्युकेशन सेक्टर असो, तुम्ही कुठेही जाऊन काम करू शकता जर तुम्ही BMS करता, बिझनेस मॅनेजमेंट करताय तर. ओके, CA, ICWS, कंपनी सेक्रेटरी हे तर ऑप्शन सगळ्यांनाच माहिती आहे. नेक्स्ट, ओके, त्याच पद्धतीने तुम्हाला BMS मध्ये सेम आहे. नेक्स्ट, ओके, कॉमर्स मध्येच अजून काही व्होकेशनल कोर्सेस आहेत की तुम्ही तुमचं ऍडव्हर्टायझिंग मध्ये करिअर करू शकता. ओके, ऍडव्हर्टायझिंग ही अत्यंत एक चांगली फील्ड आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक उद्योगाला ओके ऍडव्हर्टाईज करावी लागते. ओके, इव्हन इलेक्शनला पण उमेदवाराची ऍडव्हर्टाईज करावी लागते. त्याच्यामुळे देर आर ह्यूज स्कोप इन ऍडव्हर्टायझिंग सेक्टर. पण ती सृजनशीलता, ती क्रिएटिव्हिटी तुमच्याकडे असली पाहिजे त्या क्षेत्रात जाताना. ओके, कम्प्युटर प्रोग्रामिंग, ओके, मार्केट रिसर्च, ओके, एंटरप्रेन्योरशिप, म्हणजे स्वतःचं एंटरप्रेन्योरशिप मध्ये तुम्ही स्वतःचे व्यवसाय कसे करायचे हे तुम्हाला शिकवलं जातं. ओके, फॉरेन ट्रेड, इन्व्हेस्टमेंट वगैरे हे असे बरेचसे ऑप्शन्स तुम्हाला उपलब्ध आहेत. आपण बघूया, आपण एक ओव्हरव्ह्यू घेऊ, नंतर काही जे ठळक मुद्दे आहेत त्याच्यावर मी तुम्हाला परत एकदा शेवटला फोकस करेन. ओके, जनरल सायन्स मध्ये तुम्ही झुलॉजी, बॉटनी, बायोकेमिस्ट्री हे तुम्हाला ऑप्शन्स आहेत. ओके, त्याच्यानंतर तुम्ही मरीन सायन्स मध्ये तुम्ही तुमची डिग्री घेऊ शकता. मरीन सायन्स मध्ये जर का तुम्ही करताय तर आता आपल्या इथे बराचसा स्कोप तुम्हाला उपलब्ध होणार आहे वाढवणच्या माध्यमातून. ओके, फूड प्रोडक्शन आहेत. ओके, फिशरी बायोलॉजी आहे. ओके, त्याच्यामध्ये खूप चांगला अभ्यासक्रम तुम्हाला उपलब्ध आहे, बायोकेमिस्ट्री वगैरे. ओके, मेडिकल मध्ये तुम्हाला माहितीच आहे. ओके, तुम्ही यू कॅन गो फॉर MBBS, यू कॅन गो फॉर MBBS, BHMS, BAMS, BUMS, BDS, म्हणजे BDS इन द बॅचलर इन डेंटल. ओके, ओके, व्हेटरनरी मध्ये तुम्ही तुमचं डिग्री कम्प्लीट करू शकता. फिजिओथेरपी हा खूप चांगला ऑप्शन आहे. ओके, आजच्या डेटला आमचं सुद्धा फिजिओथेरपीचं कॉलेज वसईला सुरू होते पुढच्या वर्षीपासून. फिजिओथेरपी मध्ये तुम्हाला खूप चांगल्या संध्या उपलब्ध आहेत. आजच्या डेटला प्रत्येक हॉस्पिटलमध्ये एक फिजिओथेरपिस्ट हा अपॉइंट केला जातो, लक्षात घ्या. नेक्स्ट, त्याच पद्धतीने अदर मेडिकल लाईन्स मध्ये जसं तुम्ही बघा तुम्हाला नर्सिंग, फार्मसी, ऑप्टिशियन, ओके, वॅक्सिनेटर म्हणजे वॅक्सिन देणारा, ओके, रेडिओग्राफर, लॅबोरेटरी, पॅरामेडिकलचे प्रचंड कोर्सेस उपलब्ध आहेत. आता ह्या एकाच सेशन मध्ये तुम्हाला सगळं गोष्टी आणि सगळे कोर्सेसची नावं उपलब्ध करून देणं कठीण होऊन जाईल. ज्यांना अजून इन्फॉर्मेशन हवी असेल तर माझा नंबर मी जाताना देईल तुम्हाला. ओके, यू कॅन कॉन्टॅक्ट मी. ओके, आय विल सेंड इट यू ऑन युअर व्हॉट्सअप. ओके, तर तुम्ही नंतर ते चेक करू शकता. ओके, नर्सिंग. आता आपल्या इथे एक सगळ्यात मोठा ट्रेंड आहे की नर्सिंगला जाण्याचा. आपले बरेचसे विद्यार्थ्यांनी नर्सिंगला जातात. नर्सिंग चांगलं आहे का वाईट आहे हे मला बोलायचं नाहीये, परंतु नर्सिंगला जाण्याच्या अगोदर तुम्ही काही गोष्टी, आता जो ट्रेंड चाललाय मार्केटमध्ये, कारण की बरेच विद्यार्थ्यांचा फुकटमध्ये वापर केला जातो. तुम्ही ह्या गोष्टीची थोडी काळजी घ्या. आता मी जे सांगतोय ते, आणि त्याच्यावर यू नीड टू वर्क फॉर युअर स्टुडंट्स, म्हणजे त्या मुलांसाठी. कारण की काय होतं, नर्सिंगला जाता बघा, नर्सिंगचे 3 अभ्यासक्रम आहेत. BSc नर्सिंग, ANM, GNM. जे 12वी सायन्सला विद्यार्थी आहेत, जे नीट देतात तेच विद्यार्थी तिथे ऍप्लिकेबल होऊ शकतात. त्यालाच फक्त ऍडमिशन मिळू शकते. 12वी सायन्स विथ नीट दिल्यानंतर तुम्ही BSc नर्सिंगला जाऊ शकता.
आणि बीएससी नर्सिंग एएनएम जीएनएम पेक्षाही बीएससी नर्सिंग हा एकच चांगला ऑप्शन आहे, कारण की बीएससी नर्सिंग केल्यानंतरच तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब जे आहेत ते प्रॉपरली मिळतात. ओके, किंवा एएनएम जीएनएम केल्यानंतर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब मिळतात. परंतु काय होतं, आता जो महत्वाचा मुद्दा तुम्हाला मी सांगतो की जे एएनएम जीएनएम आणि बीएससी नर्सिंग सोडून बऱ्याच विद्यार्थ्यांनी या 12वी कॉमर्स झालेल्या असतात, 12वी आर्ट झालेल्या असतात आणि त्यांना पण नर्सिंग करायचं असतं. मी परत सांगतो, नर्सिंगला ऍडमिशन कोणाला मिळते? 12वी सायन्स विथ नीटची एक्झाम देऊन 12वी सायन्स करून जो जातो त्याच विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीला बीएससी नर्सिंगला ऍडमिशन मिळते. पण आपल्या इथे काय होतं की बऱ्याच विद्यार्थिनी अशा असतात आणि अशा बऱ्याचशा नफेखोरी करणाऱ्या छोट्या संस्था या प्रत्येक ठिकाणी उपलब्ध, म्हणजे आंबाडीला पण तुम्हाला बघायला भेटेल, वाड्याला पण बघायला भेटेल, भिवंडीला पण बघायला भेटेल, वसई विरारला पण बघायला भेटेल, सगळीकडेच बघायला भेटेल की अशा ह्या छोट्या इन्स्टिट्यूट्स असतात. ते तुम्हाला नर्सिंग ट्रेनिंगचा कोर्स सांगतात आणि त्या कोर्समध्ये 12वी आर्ट्स, 12वी कॉमर्स, 10वी अशा विद्यार्थिनींना तिथे ऍडमिशन देतात. ओके, तिथे तुम्हाला हार्डली 5-7 हजार रुपये काहीतरी नॉमिनल फी सांगतात. तुम्हाला 2 महिने ट्रेनिंग दिली जाते आणि तुम्हाला 6 महिन्यासाठी कुठल्या तरी हॉस्पिटलला पाठवलं जातं आणि ते हॉस्पिटल तुम्हाला 6 महिने ट्रेनिंगच्या नावाखाली तिथे तुम्हाला इन करतं आणि इन केल्यानंतर 6 महिने तुमच्याकडनं काम करून घेतलं जातं. 6 महिन्यानंतर दुसरी बॅच येते, तुम्हाला त्या हॉस्पिटलमधनं काढलं जातं, दुसऱ्या मुली येतात, दुसऱ्या मुली 6 महिने तिथे काम करतात. एकेका हॉस्पिटलला 20-20, 15-15, 20-20 मुली ह्या फुकट काम करत असतात. तुम्हाला फक्त राहायची सोय दिली जाते आणि खायची सोय केली जाते. तुम्हाला स्टायपेंड 1000-2000 रुपये तुम्हाला देऊन, म्हणजे जिथे ज्या हॉस्पिटलला कमीत कमी 25 ते 30 हजार रुपये पगार देऊन एक नर्स ठेवायला पाहिजे, त्या एका नर्स 30 हजार रुपयाचा पगार वाचवण्यासाठी तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना तिथे बोलवून, म्हणजे मी परत बोलतोय, बीएससी नर्सिंग एएनएम जीएनएम नाही, ज्या 6 महिन्याचा नर्सिंग कोर्स, 1 वर्षाचा नर्सिंग कोर्स हे जे इन्स्टिट्यूट देतात, कुठल्या तरी संस्थेचं, कुठल्या तरी डिपार्टमेंटचं ते अप्रुव्हल दाखवतात तुम्हाला आणि 6-8 महिने किंवा 1 वर्षाचा नर्सिंग कोर्स तुम्हाला 4 महिने ट्रेनिंग आणि 8 महिने तुम्हाला कुठेतरी कामाला पाठवतात हॉस्पिटलला आणि तुम्ही लिटरली राबता. पुढच्या वर्षी परत नवीन मुली येतात, तर हॉस्पिटलवाले तुमचं वर्षभर तुमचं काम करून झालं की तुम्हाला सांगतात तुम्ही नाही, तुमची ट्रेनिंग संपली, तुम्ही जा, तुम्ही तिकडनं निघता बाहेर ट्रेनिंग घेऊन. तुम्ही जीव तोडून 8 महिने काम करता, 8 महिन्यानंतर बाहेर पडलात, विषय क्लोज. ते परत नवीन ऍडमिशन देतात, सर हे नवीन पोरी घ्या, मग ते त्या हॉस्पिटलला परत नवीन पोरी जातात आणि ते 8-10 महिने तिथे काम करतात. पण जे तिथून ट्रेनिंग घेऊन बाहेर पडतात त्यांचं पुढे काय होतं? ना तुम्हाला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जॉब, ना तुम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जॉब, तुम्ही कुठेच जाऊन काम करू शकत, तुम्हाला नोकरच नसतात. आणि ह्याचा अभ्यास मला असं वाटतं की तुम्ही थोडा बारकाईने करावा, कारण की आदिवासी विद्यार्थी जायचं प्रमाण त्या इन्स्टिट्यूटमध्ये फार आहे आणि ते फसतात, लक्षात घ्या. सो आपल्याला फक्त माझी एवढीच तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हा अभ्यास करा की ठीक आहे तुम्ही जाताय, ट्रेनिंग देताय, इट्स ओके. ट्रेनिंग, हॉस्पिटलची ट्रेनिंग संपल्यानंतर आमच्या मुलींचं काय होतं, दॅट इज द माय क्वेश्चन फॉर यू. तर त्याच्यावर जर तुम्ही काम केलं तुम्हाला कळेल की नाही त्या मुलींचं काहीच होत नाही, त्या मुली परत घरी बसतात. पण तुम्ही वर्षभर फी भरता, ट्रेनिंग काम मरमर हॉस्पिटलमध्ये जाऊन काम करता, फिनिश. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थिनींना बीएससी, बघ नर्सिंग ही एक सेवा आहे, चांगली शुश्रूषा आहे, करायला पाहिजे, परंतु बीएससी नर्सिंग करा, एएनएम करा, जीएनएम करा. याच्या व्यतिरिक्त जे 6 महिन्याचे वर्षभराचे कोर्स आहेत आणि ज्या कोर्सला 12वी आर्ट्स कॉमर्सच्या मुलींना पण घेतलं जातं, ते कोर्स बिलकुल करू नका, कारण की देर इज नो पॉइंट. इज दॅट क्लिअर टू यू? नेक्स्ट. ओके, इंजिनिअरिंग मध्ये पण तुम्हाला मी सांगतो काही कोर्सेस आहेत, तुम्ही बघा कोणाला आवडलं तर. तुम्हाला ज्याला जे कोर्सेस आता अपील होतात त्यांनी त्या कोर्सची नावं लिहून घ्या. ते नावं जर तुम्ही गुगलला टाकलात तर तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळेल. त्याच्या व्यतिरिक्त अजून इन्फॉर्मेशन हवी असेल, यू कॅन कॉल मी एनी टाइम, काही प्रॉब्लेम नाही. सकाळी 10 ते संध्याकाळी 6च्या दरम्यान तुम्ही मला फोन करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके, बघा इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, कम्प्युटर सायन्स, एरोनॉटिकल, एरोस्पेस, ऑटोमोबाईल, बायोकेमिकल, बायोमेडिकल, ओके, बायोटेक्नॉलॉजी, केमिकल टेक्नॉलॉजी, डेअरी, फूड, ओके, इरिगेशन इंजिनिअरिंग, लेदर इंजिनिअरिंग, टेक्सटाईल इंजिनिअरिंग,
ओके, मेटलर्जी इंजिनिअरिंग, मायनिंग इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग, पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग, देर आर सो मेनी थिंग. ज्याच्यामध्ये आवड आहे त्यांनी ते कोर्स लिहून घ्या. त्याची माहिती तुम्हाला गुगलवर तर मिळेलच, परंतु जर का माझ्याकडनं हवी असेल, मी माझा नंबर तात्काळ देईल. तुम्ही सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत मला फोन करू शकता. मी तुम्हाला कधीही ती इन्फॉर्मेशन देऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट. ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांचा एक कल असतो. तुमच्याकडे आता ITI वाले येऊन गेले, ITI वाल्यांनी तुम्हाला त्यांच्याकडचे सगळी इन्फॉर्मेशन दिलीच असेल. ओके, तर ITI चे जे कोर्सेस उपलब्ध आहेत, ITI वाल्यांकडे येऊन गेले ना, तर मी त्याच्यावर जास्ती चर्चा करत नाही. ओके, तर ITI चे कोर्सेस सुद्धा तुम्हाला 10वी-12वी नंतर चांगले उपलब्ध आहेत. त्याचा तुम्ही विचार करू शकता आणि तुमचा लगेचच तुम्ही रोजगार सुरू करू शकता. परंतु आता ITI करताना जो एक ट्रेंड आहे आपल्या भागामध्ये आणि ज्या चुका विद्यार्थ्यांकडनं होतात किंवा तुमचा फोकस ITI करताना कसा असला पाहिजे आणि तुम्ही काय पद्धतीने मार्गक्रमण करायला पाहिजे ते तुम्हाला थोडक्यात सांगतो की जिथे मुलं चुकतायत. ओके, ITI हा चांगला पर्याय आहे. ITI ला तुम्ही बऱ्याच ट्रेड असतात, तुम्हाला लगेच नोकऱ्या किंवा तुमचा रोजगार पण सुरू होऊन जातो. तर ITI करायला काहीच प्रॉब्लेम नाही. परंतु ITI करता करता काय होतं की ITI केल्यानंतर ते मुलं त्यांचं शिक्षण स्टॉप करतात, नोकऱ्याला लागतात किंवा कुठला स्वतःचा बिझनेस चालू होतो आणि पुढचं शिक्षण होत नाही ITI केल्यानंतर. ओके, तुम्ही वेल्डर फिटरचा, टर्नर फिटरचा कोर्स केला, तुम्हाला नोकरी मिळते, तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करता, तुम्ही पैसे कमवायला लागता. पैसे कमवायला लागल्यानंतर तुमचं शिक्षण ऑटोमॅटिक स्टॉप होतं. तर ITI करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी प्लॅन B एक असणं गरजेचं आहे. तो तुम्हाला मी सांगतो की तुम्ही तुमचं ITI करत असताना तुम्ही बाहेरनं करस्पॉन्डंटली तुमची डिग्रीसाठी तुम्ही प्रवेश घेऊ शकता. नाईट कॉलेज आहेत, करस्पॉन्डंट कॉलेज आहेत, YCMU आहे, मुंबई विद्यापीठाचे दूरस्थ शिक्षण संस्था आहेत. ओके, आमच्याकडे पण नाईट कॉलेज आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही एकीकडे तुमचं ITI करा, एका बाजूला तुम्ही डिग्रीला ऍडमिशन घ्या. तुम्हाला कॉलेजला यायची गरज नसते. तुम्ही बाहेरून तुमचं BA किंवा इतर 1-2 कोर्सेस आहेत ते तुम्ही कम्प्लीट करू शकता. पण काय होईल, तुमचं ITI झाल्यानंतर साइड बाय साइड 3 वर्षात जर का तुमची डिग्री पण कम्प्लीट होते तर तुम्ही शासनाच्या कुठल्याही परीक्षेसाठी, कुठल्याही नोकरीसाठी इलिजिबल. जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएट होता तेव्हा शासनाच्या कुठल्याही नोकरीसाठी तुम्ही इलिजिबल होता. ओके, त्याच्यामुळे काय असतं की जर का तुमच्या नशिबात चांगली नोकरी लिहिलेली असेल आणि तुम्ही जर का बॅकअप प्लॅन केला नाही तर येणारी संधी पण तुमच्या हातातून निघून जाते. त्याच्यामुळे ITI बिंदास करा, काही प्रॉब्लेम नाही. पण ITI करता करता तुमचा प्लॅन B हा असायला पाहिजे की तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन करस्पॉन्डंटली का होईना पण तुमचं ते कम्प्लीट करायला पाहिजे की जेणेकरून ITI केल्यानंतर नोकरी करत किंवा कामधंदा करत असताना एखादी जर का गव्हर्नमेंटच्या काही नोकऱ्या निघाल्या तर आपण तिथे अप्लाय करू शकू. जर का तुमच्या नशिबात असेल ते तुम्हाला मिळू शकेल. ओके, त्याच्यामुळे आपल्या मेहनत, ओके, या मेहनतीसोबत नशिबाचाही खूप मोठा पार्ट आपल्या आयुष्यामध्ये असतो. त्याच्यामुळे काय वाढून ठेवलेलं असेल माहित नाही. तुम्हाला मी एक स्टोरी सांगतो, म्हणजे स्टोरी इन द सेन्स जी सत्य घटना आहे. माझ्या मित्राची एक गोष्ट तुम्हाला सांगतो. मी MBA करत असताना मुंबईला एका हॉस्टेलला राहायचो, राजश्री शाहू महाराज हॉस्टेल होतं बांद्रा ईस्टला. तर माझा रूममेट आणि आम्ही एकाच कॉलेजला होतो. मी MBA करत होतो आणि तो विद्यार्थी MCA करत होता, मास्टर इन कम्प्युटर ऍप्लिकेशन, आणि माझा होता मास्टर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. दोघं एकाच वर्षी, म्हणजे आम्ही 2001ला आम्ही दोघंही पास आउट झालो. मी जेव्हा पास आउट झालो तेव्हा मला पहिला जो जॉब मिळाला झायडस कॅडिलामध्ये. मी जवळपास 6 महिने मी गुजरातला, अहमदाबादला होतो, तिथे मी नोकरी केली. त्याच्यानंतर मग मी एज्युकेशन सेक्टरमध्ये आलो. मला ती नोकरी कॅम्पस थ्रू मिळाली, म्हणजे कॉलेज थ्रू मला ती नोकरी देण्यात आली. कॅम्पस कॉलेजला इंटरव्ह्यू झाले, त्याच्यात सिलेक्शन झालं. मला त्या 2001ला माझा 28,000 रुपये पगार होता. पहिला जॉब जो मला मिळाला त्याच्यामध्ये 28,000 रुपये माझा 2001 साली जेव्हा माझं सिलेक्शन झालं त्यावेळी सॅलरी मिळाली. आणि त्याच वर्षी माझा जो मित्र आहे रणजित वानखेडे, तुम्ही कधी इंस्टाग्रामवर किंवा गुगलवर चेक करा, रणजित वानखेडे, तुम्हाला त्याची प्रोफाईल मिळेल. तो विद्यार्थी MCA करून माझ्याच कॉलेजमधनं पास आउट झाला, पण त्याला नोकरी मिळाली 2,500ची. आम्ही राहायला बांद्र्याला, तो बांद्र्यावरनं त्याची नोकरी होती म्हापे, मिलेनियम पार्कला IT पार्क आहे. ओके, तो बांद्र्यावरनं वाशीला जायचा, 2,500 पगार. लक्षात घ्या. बघा, डेस्टिनेशन आणि तुमचे कॉन्टॅक्ट, तुमचे रिलेशन तुम्हाला कुठे नेऊन ठेवतात हे खूप चांगलं उदाहरण आहे. ओके, त्यांनी 2,500ची नोकरी त्यांनी सुरू केली. 2,500ची नोकरी सुरू केल्यानंतर 1 वर्ष नोकरी केल्यानंतर त्याला 2,500 पगार 3,500 रुपये झाला.
मीनवाईल मी माझ्या तिकडचा अहमदाबादचा जॉब सोडून मुंबईत परत आलो आणि मी डोंबिवलीला राहायला सुरुवात केली. एज्युकेशन सेक्टरमध्ये काम करत असताना डोंबिवलीला मी एक फ्लॅट भाड्याने घेतला. मी आणि माझा एक चुलत भाऊ आम्ही तिथे आमचा बिझनेस एक सुरू केला आणि माझा साईड बाय साईड बाकीची नोकरी पण चालू होती. तर आम्ही दोघं जण जायचो, बॅचलर होतो. मग त्याला मी सांगितलं, अरे रणजित तू एकटा कशाला हॉस्टेलला राहतो, तू एक काम कर, हॉस्टेलला फी भरण्यापेक्षा माझ्याकडे येऊन राहा. तो डोंबिवलीवरनं वाशी पण जवळ आहे, बसेस पण आहे. ओके, राहायचा खायचा सगळं खर्च माझ्या, म्हणजे आम्ही ऑलरेडी जेवण वगैरे बनवतो, त्याच्यात तुझं होऊन जाईल. तर मी त्याला काय बोललो, कारण की मला माहिती तो 3,500 काम करत होता. मला माहिती पगार कमी आहे, ते 3,500 1,000-1,500 ट्रॅव्हलिंग करत जात होते. 1,000-2,000 रुपये कशी तरी वाचत होते. तो माझ्याकडे शिफ्ट झाला. शिफ्ट झाल्यानंतर हार्डली 3ऱ्या महिन्यानंतर बघा हाऊ टाइम चेंजेस फास्टली आणि नशीब कसं बदलतं ते बघा. 3 महिन्यानंतर माझ्या एका मित्राचा वाढदिवस होता. तर आम्ही एका हॉटेलला जेवायला चाललो, त्यांनी पार्टी ठेवलेली होती. तर आम्ही तिथे जेवायला चाललो होतो एका धाब्यावर. तर मी सांगितलं, रणजित चल तू पण माझ्या जोडीला चल, आपण त्या पार्टीला जाऊया. ओके, तर तो माझा जो दुसरा जो मित्र होता, माझ्या भावाचा मित्र, माझा मित्र पण नाही, माझ्या लहान भावाचा मित्र, तो पण महाप्याला IT पार्क मध्ये एका IT कंपनीमध्ये कामाला होता. आमची तिथे ओळख झाली. तर मी त्याला सहज बोललो, अरे अभिजित एक काम करणार आहे, रणजितला पण 3,500 पगार आहे, तुझ्या कंपनीत काम असेल तर बघतो का जरा. तो होतो उद्या पाठव बोलतो, त्याला मी उद्याच्या उद्या नोकरी देतो. तो दुसऱ्या दिवशी ऍप्लिकेशन तिने बनवलं आणि त्याच्या कंपनीत न जाता तो डायरेक्ट वोरा इन्फॉर्मेटिक्स नावाची एक कंपनी आहे महाप्याला, त्याच्या कंपनीमध्ये गेला, इंटरव्ह्यू दिला. बघा डे 1, आता तुम्ही फक्त दिवस कॅल्क्युलेट करा किती फास्ट चेंज झालेला आहे. डे 1 ला त्याला 10,500 पगार त्यांनी तिथे ऑफर केला. 3,500 पगार किती त्याला मिळाला बघा. ओळख कोणाची, माझा लहान भाऊ, त्याचा मित्र, एका पार्टीची ओळख, त्या ओळखीवर त्याला पहिला जॉब भेटला 10,500. त्यांनी तिथे 1च महिना काम केलं आणि अभिजितचा जो बॉस होता रंगनाथन म्हणून साऊथ इंडियन होता, तो व्होरा इन्फॉर्मेटिक्स मधून त्याला नोकरी मिळाली TCS ला, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. TCS ला तो गेला आणि TCS ला जाताना त्या रंगनाथननी व्होरा इन्फॉर्मेटिक्स मधली त्यांची जी 10 जणांची टीम होती, 10-11 जणांची सगळी मित्र, तर सगळ्यांना घेऊन तो TCS ला गेला. म्हणजे यांनी फक्त 10,500 मध्ये 1च महिना काम केला आणि तो तिकडनं व्होरा इन्फॉर्मेटिक्स सोडून गेला कुठे, TCS ला, त्या रंगनाथन बरोबर. TCS ला त्याला नोकरी मिळाली 28,000 रुपये पगार. बघा आज त्याचा 3,500 पगार आहे, उद्या त्याला 10,500 नोकरी भेटली. 1च महिना काम केलं. तोच माणूस दुसऱ्या महिन्यामध्ये रंगनाथन बरोबर त्याच्या कॉन्टॅक्टनी, त्यांचे रिलेशन, त्याची मैत्री, त्यांनी जे त्याचे रिलेशन जपले ते त्याचं काम. दुसऱ्या महिन्यात तो TCS ला त्याच्याबरोबर, TCS ला त्याने हार्डली 1 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर ICICI इन्फोटेक, ICICI बँकेचे जे सॉफ्टवेअर असतात ते ICICI बँक स्वतः बनवते. त्यांची टेक कंपनी आहे, ती पण ठाण्याला त्यांचं ऑफिस आहे. ती असाइनमेंट त्या रंगनाथनला मिळाली. ओके, त्यांचा टीम लीडर रंगनाथन होता, त्या रंगनाथन ICICI मिळाली. तो रंगनाथन TCS मधनं परत हे 12-15 जणांची टीम घेऊन ICICI इन्फोटेकला गेला. 28,000 पगार एका वर्षानंतर त्याचा जवळपास झालेला होता 52-54,000 रुपये पगार झालेला होता. सेकंड इयरला, लक्षात घ्या. 3.5 कोटी 54 कोटी. ICICI इन्फोटेकचा त्यांनी प्रोग्राम जो आहे तो 2 वर्ष कंप्लीट केला. 2 वर्षानंतर ते कॉग्निझंटला गेले. रंगनाथन जाणारा कोण, रंगनाथन, तो गेला की त्याच्या मागे 15 जण जायचे. तो कॉग्निझंटला गेला. कॉग्निझंटला यांना जवळपास 80-85,000 रुपये पॅकेज मिळालं 3ऱ्या-4थ्या वर्षी. आणि सगळ्यात मोठी गोष्ट त्यांच्या आयुष्यात ही घडली की जगातली सगळ्यात मोठी बँक JP मॉर्गन, ओके, बँकांची बँक ती असते. JP मॉर्गन ही बँकांची बँक आहे, अमेरिकन बँक आहे. तर JP मॉर्गन मध्ये रंगनाथनने इंटरव्ह्यू दिला, त्याचं सिलेक्शन झालं आणि त्या प्रोजेक्टवर त्यांनी परत सजेशन दिलं की माझी 15 जणांची टीम आहे, तुम्ही यांना घेऊन पुढे चला, मला ही मुलं असतील तर माझा प्रोजेक्ट करायला मला बरं जाईल. म्हणून यांचे इंटरव्ह्यू लंडनला ठेवले. यांचे व्हिसा पासून, एअर तिकीट पासून सगळ्यांना सगळे पैसे कंपनीने भरले. लंडनला यांचे इंटरव्ह्यू झाले आणि लंडनला इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्यातला एक जण गेला सॅन फ्रान्सिस्कोला, एक जण गेला सिडनीला. माझा मित्र रणजित जो आहे तो गेला सिडनीला, ऑस्ट्रेलियाला. ओके, असे जगात जपान, साऊथ आफ्रिका, वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक जणांची पोस्टिंग झाली. आज जवळपास 10 वर्ष झाले, 10 ते 11 वर्ष झाले रणजित आता सिडनीला आहे आणि त्याचा महिन्याचा पगार जवळपास एक 20-25 लाख रुपये त्याचा मिनिमम महिन्याचा पगार आहे इंडियन रुपीज मध्ये. तो आता तिथे व्हाईस प्रेसिडेंट झालेला आहे. बघा म्हणजे तिची सुरुवात काय होती, 3.5. मी तुम्हाला स्टोरी का सांगितली, कारण की जेव्हा तुम्ही ज्या क्षेत्रात काम कराल, बघा काय प्रत्येक वेळेस कसं करतो की कोण आपण
कोण आपल्याला ओरडलेलं, कोणाला बोललेलं, कोणी जास्ती अक्कल पाजलेली आपल्याला नाही आवडत. आपण काय बोलतो, आता 150 आहे ते विषय सोडू, आपण इग्नोर करतो कधी कधी. त्याच्यामुळे नेव्हर इग्नोर एनीवन. आयुष्यात कुठला माणूस कुठल्या रूपात तुम्हाला मदत करेल आणि तुम्हाला किती पुढे नेऊन ठेवायला तुम्हाला माहित नसतं. तर ऑलवेज कीप व्हेरी नाईस रिलेशनशिप विथ एव्हरीबडी. ज्या कामाच्या ठिकाणी प्रत्येकाशी सौजन्याने वागा, सौजन्याने बोला, सगळ्यांची रिलेशन चांगले ठेवा. ओके, कोणाची मदत कुठे होईल, कशी होईल आणि तुम्ही कुठल्या कुठे निघून जाल हे तुम्हाला कळणार नाही. इज दॅट क्लिअर टू यू? सो दिस इज द थिंग. ओके, नेक्स्ट. ओके, डिप्लोमा कोर्सेस वगैरे तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. डिप्लोमा तुमच्या एज्युकेशन सेक्टरमध्ये तुम्हाला डीएड आणि बीएड हे 2 ऑप्शन उपलब्ध आहेत. बीएड तुम्हाला ग्रॅज्युएशन नंतर करावं लागतं, डीएड तुम्ही 12वी नंतर करू शकता. आता मला वाटतं बरीचशी भरती आहे, म्हणजे शासनाच्या ह्याच्यामध्ये पूर्वी डीएड ला कोण जात नव्हतं, परंतु आता विषय असा आहे की बरीच मंडळी, जे बरेच शिक्षक जे आहेत हे रिटायरमेंटच्या पुढच्या 2 वर्षामध्ये बरीच शिक्षक हे रिटायरमेंटच्या उंबरठ्यावर उभे आहेत. आणि बऱ्याच शाळांमध्ये ज्या भरत्या रखडलेल्या आहेत त्या रखडलेल्या भरत्या पुढच्या 1-2 वर्षामध्ये टप्प्याटप्प्यात सुरू होणार आहेत. त्याच्यामुळे डीएड हा सुद्धा तुमच्यासाठी खूप चांगला ऑप्शन भविष्यात ठरू शकतो. पुढे घे. नेक्स्ट. ओके, हॉटेल इंडस्ट्री. बघा, तुम्हाला मगाशी मी सांगितलं की तुम्हाला बीएससी इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज, हॉटेल इंडस्ट्री हा एक खूप चांगला पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहे. तुम्हाला मी सांगतो की आमच्या वाड्याच्या कॉलेजमध्ये जवळपास 200 विद्यार्थी हे बीएससी हॉस्पिटॅलिटीला आहेत आणि सगळ्याच्या सगळ्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या, सगळे विद्यार्थी 3 स्टार 5 स्टार हॉटेलमध्ये काम करतात. 3rd इयरचे म्हणजे कसं असतं की 1st इयरचं ट्रेनिंग झाल्यानंतर 2nd इयरला तुम्हाला 6 महिन्यासाठी आम्ही कंपल्सरी तुम्हाला इंटर्नशिप असते. तुम्हाला हॉटेलमध्ये जाऊन 5 स्टार हॉटेलला जाऊन काम करावं लागतं. तुम्ही 2nd इयरला जेव्हा 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन इंटर्नशिप करता त्याच वेळेस ते हॉटेल तुम्हाला अडॉप्ट करून टाकतं. ओके, 3rd इयर तुम्हाला परत कॉलेजला यायचं असतं, परंतु ते विद्यार्थी कॉलेजला येतच नाहीत. ते हॉटेल सांगतात की तुम्ही तुमच्या नोकऱ्या कंटिन्यू करा म्हणून. त्याच्यामुळे आमच्याकडे 15वीचे जे विद्यार्थी आहेत हे कोणीच कॉलेजला येत नाही, सगळ्यांना नोकऱ्या लागलेल्या आहेत. 2nd इयरचे विद्यार्थी आता जेवढे आमच्याकडे जवळपास 120 ऍडमिशन आमच्याकडे हॉटेल मॅनेजमेंटचे. 120 विद्यार्थी चांगल्या 3 स्टार 4 स्टार 5 स्टार हॉटेलला आजच्या डेटला कामाला लागलेले आहेत. सगळ्यांना इंटर्नशिपला आम्ही पाठवलेले आहे. हा प्रचंड चांगला अभ्यासक्रम आहे बीएससी हॉस्पिटॅलिटीचा आणि हा अभ्यासक्रम तुम्हाला वसईला पण आमच्या इथे उपलब्ध आहे आणि वाड्याला पण उपलब्ध आहे. त्याच्यामुळे या कोर्सची फी पण जास्ती आहे, स्कॉलरशिप पण तुम्हाला मिळते, पण 100% तुम्हाला नोकरीची हमी आम्ही देऊ शकतो. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला बऱ्याचशा, बघा, जरा प्रायव्हेट इंडस्ट्री हॉटेल्स असतात. त्याच्यानंतर मोस्ट ऑफ दीज इन्स्टिट्यूट ऑफर डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट विथ स्पेशलायझेशन विथ फ्रंट ऑफिस, फूड अँड बेवरेज, हाऊसकीपिंग आणि कॅटरिंग. हे तुमचे स्पेशलायझेशन्स आहेत. फ्रंट ऑफिस म्हणजे जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये जाता तेव्हा रिसेप्शनला जो क्राऊड बसलेला असतो त्याला फ्रंट ऑफिस म्हणतात. कॅटरिंग म्हणजे तुम्ही किचनमध्ये जेव्हा शेफ म्हणून काम करता ते तुमचं किचनचं काम झालं, कॅटरिंगचं काम झालं. त्याच्यानंतर तुम्हाला हाऊसकीपिंग म्हणजे रूम आणि क्लिनिंग प्रोसेस जी असते ती सगळी त्याच्यामध्ये क्लिअर केली जाते. फूड अँड बेवरेज मध्ये तुमचा रेस्टॉरंटचा पार्ट आहे. रेस्टॉरंटमध्ये ज्या सर्व्हिसेस दिल्या जातात त्या सगळ्या फूड अँड बेवरेज मध्ये आहेत. ओके, नेक्स्ट. ओके, बीएससी हॉस्पिटॅलिटी हा त्या कोर्सचा नाव आहे, बीएससी इन हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट. तर ते हा जो कोर्स हॉटेल मॅनेजमेंटचा जो कोर्स आहे तोच कोर्स केल्यानंतर तुम्ही साइड बाय साइड IITचे कोर्स करू शकता. ओके, यू कॅन बिकम एअर हॉस्टेस. ओके, यू कॅन बिकम गेस्ट रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह. ओके, हॉटेल टूर अँड ट्रॅव्हल एजंटमध्ये पण तुम्हाला खूप चांगला स्कोप आहे. आजच्या डेटला जर का तुम्ही बघा ना, आता एअर हॉस्टेस हा विषय काढला, एअर हॉस्टेस कशी आपल्याला एकदम सुंदर कोणतरी एखादी मुलगी समोर वाटते की नाही, तर इट इज नॉट लाईक दॅट. तुम्ही आता आजच्या डेटला अशा बऱ्याच एअरलाईन्स आहेत की त्यांचा क्रायटेरिया हा चेंज झालेला आहे एअर हॉस्टेसकडे बघण्याचा. ओके, त्याच्यामुळे तुमच्यासारख्या मेहनती मुली सुद्धा एअर हॉस्टेस बनू शकतात तर तुम्ही ठरवलं, आणि तुमच्यासाठी पण खूप चांगल्या संध्या उपलब्ध आहेत. ओके, आय विल एक्सप्लेन लेटर. नेक्स्ट. ओके, आता टॅलेंट बेस्ड, मगाशी तुम्हाला बोललो की एज्युकेशन बेस्ड करिअर आणि टॅलेंट बेस्ड करिअर. आता टॅलेंट मुलांचं कशामध्ये तुम्हाला काही टॅलेंट्स तुम्हाला मी त्याच्यात नोटिफाय करतो, पण याच्यापेक्षाही बऱ्याच गोष्टीमध्ये मुलांची डोकी चालत असतात. बघा, पेट ग्रूमिंग. व्हॉट इज पेट ग्रूमिंग? पेट म्हणजे काय? म्हणजे आपल्याकडे कुत्र्याची जी पिल्लं, मांजराची पिल्लं किंवा जे प्राण्यांची जी आपण प्राणी जे पाळतो
त्याला पेट बोलतात. पेट ग्रूमिंग हा एक करिअर ऑप्शन आहे. म्हणजे कुत्र्याला शिकवणं, त्याला जम मारणं, ते बरेच ऍक्टिव्हिटी तुम्हाला माहिती आहेत. आता पेट अंदाज आला असेल तुम्हाला काय मला बोलायचं आहे. त्याला बाबा तुला आता सू करायची आहे तर तो कुत्रा येऊन तुम्हाला सांगतो हे मालकाला तू बरोबर बाहेर जाऊन करतो. त्याला शी करायची असेल तर तो येऊन सांगतो, तू कुठेही करत नाही. तर ह्या ट्रेनिंग आहेत, लक्षात ठेवा. तर एक कोणाला पेट ग्रूमिंग तुम्ही करू शकता. म्हणजे बघा देर आर सो मेनी ऑप्शन. तुम्ही विचार कराल तेवढं कमी आहे. ओके, हेअर स्टायलिंग. ओके, हेअर स्टायलिंग म्हणजे आता आपण सलून मध्ये जातो. ओके, आता तुम्ही आता कुठे शहरामध्ये जर का गेलात, आपण सलून म्हणजे आपल्याला काय एकदम छोटं वाटतं ना, काहीतरी जनरल करिअर वाटतं. परंतु जर का तुम्ही शहरामध्ये गेलात तर लिटरली 800-800, 1000-1000 रुपये एका हेअरस्टाईल कटिंगचे घेतले जातात. पुरुषांचे म्हणजे बायकांचे तर बिलं कायचे काय होतात. ओके, सो हा रिअली 15-15, 20-25 हजार रुपये एका टायमाला ब्युटी पार्लर मध्ये खर्च होतात. करतात लोक. इट्स व्हेरी नाईस. पण तुम्ही जर का चांगले हेअरस्टायलिस्ट बनला तर तुम्हाला खूप चांगल्या टिप्स आणि खूप चांगल्या पैसे तुम्ही कमवू शकता. ओके, त्याच्यानंतर व्हिडिओ जॉकी, रेडिओ जॉकी, सिंगर, म्युझिक, कोरिओग्राफर, कॉस्मेटॉलॉजिस्ट, मेकअप आर्टिस्ट. ओके, आमच्याकडे आता कॉलेजमध्ये BA BCom BSc करणाऱ्या मुलींना मेकअप आर्टिस्टचा कोर्स आम्ही चालू केलेला आहे 6 महिन्याचा. ओके, तुम्ही साइड बाय साइड कॉलेज करता करता तुमची कमाई चालू होऊ शकते. मेकअप आर्टिस्ट इज अ व्हेरी नाईस कोर्स फॉर गर्ल्स. नेक्स्ट. ओके, UPSC आणि MPSC हे 2 पर्याय तुमच्याकडे असतात. ओके, UPSC आणि MPSC हे खूप चांगले पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. बरेच विद्यार्थ्यांकडे आता आपल्या इथे हे वातावरण बनत चाललंय. बरेच विद्यार्थी UPSC आणि MPSCच्या परीक्षेचा विचार करतात आणि त्याच्या तयारीसाठी पण बरेच जण तुमच्यातले पण लागले असतील. परंतु मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की याच्यातनं तुम्ही म्हणजे याच्यातला प्लॅन बी, परत मी तुम्हाला सांगतो प्लॅन बी. UPSC MPSC व्हेरी नाईस. बघा UPSC आणि MPSC तुम्ही क्वालिफाय कधी होता एक्झामसाठी? तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर. तुमचं डिग्री ज्या वेळेस तुमच्याकडे BA BCom BSc BSc IT किंवा इतर तत्सम डिग्र्या तुम्ही घ्याल तर डिग्री घेतल्यानंतर तुम्ही UPSC किंवा MPSC ची एक्झाम देऊ शकता. इज दॅट क्लिअर? तर ती एक्झाम देण्याकरता तुमचं ग्रॅज्युएशन चालू, बरेच विद्यार्थी काय करतात ग्रॅज्युएशन चालू असताना UPSC बाहेरनं ग्रॅज्युएशन करतात आणि UPSC MPSCचा अभ्यास चालू करतात. परंतु एक लक्षात घ्या की UPSC MPSC मध्ये जी प्रॅक्टिकल गोष्ट ती तुम्हाला मी सांगतो की तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे. बऱ्याच वेळेस काय होतं की तुम्ही पूर्ण झोकून देता, तुमच्याकडे पर्याय बी तुम्ही ठेवत नाही आणि तुम्ही फक्त UPSCचाच अभ्यास करता किंवा MPSCचाच अभ्यास करता. त्याच्यामध्ये पास व्हायचं प्रमाण हे 2 ते 5% आहे. ओके, सगळेच पास होत नाहीत. त्याच्यामुळे UPSC MPSC करताना जी काळजी घ्यायची तो एकच सल्ला तुम्हाला मी देईल की तुमचा प्लॅन बी हा तुमचा रेडी पाहिजे. की जर का ठीक आहे मी UPSC झालो MPSC झालो तर चांगलीच गोष्ट आहे, परंतु जर का मला त्याच्यामध्ये अपयश आलं तर माझ्याकडे पर्याय दुसरा पार्ट बी, प्लॅन बी माझ्याकडे रेडी पाहिजे आणि माझं तिथे लगेच पैसे कमवण्याचं साधन तिथे माझं सुरू व्हायला, इथे नोकरी किंवा व्यवसाय मला सुरू करता आला पाहिजे. हा थॉट डोक्यात ठेवणं गरजेचं असतं. कारण की बरेच विद्यार्थी काय करतात पुढचा कसाच विचार करत नाही. मला MPSC करायचंय, मग लायब्ररीमध्ये जातात, पुस्तकं आणतात, वाचतात, 2, 3, 4 वर्ष आयुष्य तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात आणि त्याच्यानंतर जर का हातात तुमच्या काही आलं नाही तर मग माझा 4 वर्षानंतर खूप मोठा प्रॉब्लेम फेस करावा लागतो. मग आपल्याकडे व्यवसाय नसतो, आपल्याकडे नोकरी नसते आणि आपल्याकडे एखादा नोकरी करण्यासारखी डिग्री पण नसते. त्याच्यामुळे MPSC करताना आपल्याला जी प्रोफेशनल डिग्री घ्यायची ती डिग्री घेता घेता तो अभ्यास करणं एक्सपेक्टेड आहे आणि आपला प्लॅन बी हा रेडी असला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही तुमचा MPSC MPSCचा जीव तोडून अभ्यास करा, काहीच प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट. ओके, BMS जे तुम्हाला मगाशी मी सांगितलं की बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, की BMS मध्ये तुम्हाला मार्केटिंग, फायनान्स, ऑपरेशनच्या सोबत ओके यू कॅन बिकम अ ब्रँड मॅनेजर, बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर, बिझनेस मॅनेजर, इव्हेंट मॅनेजर, एक्सपोर्ट मॅनेजर, HR मॅनेजर, ओके मॅनेजमेंट कन्सल्टंट, मार्केट रिसर्च एक्झिक्युटिव्ह, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, रिटेल मॅनेजर, रुरल मॅनेजर, सेल्स अँड मार्केटिंग मॅनेजर. देर आर सो मेनी ऑप्शन्स आर अवेलेबल. एक लक्षात घ्या, तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो की मला एक सांगा, आता फॉर एक्झाम्पल तुमच्या गावांची नावं सांगा जरा मला. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया अंबाडी. अंबाडी हे गाव आपण घेऊया. अंबाडी या गावामध्ये किंवा वाडा तालुका घ्या किंवा वाडा घ्या, वाड्यामध्ये
किती गव्हर्नमेंट एम्प्लॉई असतील वाडा शहरामध्ये किंवा वाडा शहरामध्ये? वाडा शहराची लोकसंख्या किती असेल? 31,000 असेल. आता जे अधिकृत मला वाटतं कधी 16-17,000 आहे. ओके, बाहेरनं आलेल्यांची आता पकडून जवळपास एक 35,000च्या आसपास वाड्या गावाची मी तुम्हाला सांगतो, वाडा शहराची 35,000 लोकसंख्या असेल. त्या 35,000 लोकसंख्येमध्ये किती गव्हर्नमेंट एम्प्लॉई असतील? एक अंदाज बघा. गव्हर्नमेंट एम्प्लॉई कुठे कुठे तुम्हाला भेटतील? गव्हर्नमेंट हॉस्पिटलला असणार, पोलीस स्टेशनला असणार, तलाठी कार्यालयात असणार, जिल्हाधिकारी तहसीलदार ऑफिसमध्ये असणार, ग्रामपंचायत नगरपंचायतच्या ऑफिसला असणार. जे शासनाचे जे काही 8-10-15 डिपार्टमेंट आहेत त्या कार्यालयामध्ये असतील. म्हणजे हार्डली 1000च्या वरती नसतील. 1000 पण मी खूप सांगितले. म्हणजे माझ्या माहितीनुसार एक 500-600 असतील. 500 असतील. शिक्षक पकडा तर त्याच्यामध्ये पोलीस शिक्षक पकडून 1000 पकडा. म्हणजे आजच्या डेटला 35,000मध्ये जर का लहान मुलं सोडली तर कमवणारे वाड्या गावामध्ये कमवणारे बेरोजगार सगळं सोडून द्या. जर का व्यवसाय करणारे नोकरी करणारे हे 10,000 लोक असतील. बाकीचे 25,000 सोडून द्या. लहान मुलं, बायका, म्हातारे, बेरोजगार बाजूला टाकून द्या. 35,000मधले 25,000 बाजूला टाकून द्या. 10,000 लोक कामं करतात असं आपण पकडून चलूया. या 10,000मध्ये हार्डली 700 ते 800 लोक हे गव्हर्नमेंट एम्प्लॉई असणार आहेत. 1000 लोक फार 9,000 लोक कुठे काम करतात? प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतात. सगळ्यात जास्ती नोकरीची संधी कुठे आहे? बघा, बरेच जण काय करतात, मला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे आणि त्या गव्हर्नमेंट जॉबसाठी वेडे होतात. आणि जिथे आपल्याकडे टॅलेंट आहे, आपली डिग्री आहे आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये जिथे आपण लाखो रुपये कमवू शकतो त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या की गव्हर्नमेंट जॉब जेव्हा येईल तेव्हा परीक्षा द्यायच्या, अपीयर व्हायचं, इंटरव्ह्यू द्यायचे, मिळाली इट्स ओके. परंतु गव्हर्नमेंट करेल तर गव्हर्नमेंटच जॉब करेल ही शपथ घेतली तर मग विषय संपला. कळते मी काय बोलतोय? त्याच्यामुळे एक लक्षात घ्या की तुम्हाला सगळ्यात जास्ती संध्या ह्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये. मग प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्ही शेती किंवा प्रायव्हेट सेक्टर जॉबच्या दुसरा प्रकार बघायला गेलो तर मग प्रायव्हेट सेक्टरमध्ये गेला तर तुम्ही कुठलीही कंपनी घ्या. प्रायव्हेट सेक्टरमध्ये कुठलीही कंपनी घ्या. तुम्ही आज ज्या बसलेत ती मॅट बनवणारी, हे पत्रे बनवणारी, ट्यूबलाईट, पंखे, कपडे, कॅमेरा, औषधं, जी गोष्ट तुम्हाला दिसते ही कुठल्या ना कुठल्या तरी कंपनीमध्ये बनते. आणि प्रत्येक कंपनीमध्ये तुम्हाला मार्केटिंग डिपार्टमेंट असतं, मार्केटिंगसाठी काम करणारे असतात, मॅन्युफॅक्चरिंगवर काम करणारे असतात, ओके, HR डिपार्टमेंटमध्ये काम करणारे असतात, फायनान्स डिपार्टमेंटमध्ये काम करणारे असतात, IT डिपार्टमेंटमध्ये काम करणारे असतात. याच्यापेक्षा वेगळं कामच नाही. आणि BMS मध्ये तुम्हाला हेच शिकवलं जातं. त्याच्यामुळे तुम्ही जो विद्यार्थी BMS करतो, बिझनेस मॅनेजमेंट करतो, तो विद्यार्थी आयुष्यात कधीच मागे पडू शकत नाही. स्वतःचा व्यवसाय असो किंवा नोकरी असो, बँक, कुठलंही क्षेत्र घ्या. गव्हर्नमेंटमध्ये पण तुम्हाला BMS केल्यानंतर यू आर एलिजिबल फॉर द अप्लाय. कुठलाही गव्हर्नमेंट जॉब निघाला तुमचं BMS असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. परंतु प्रायव्हेट सेक्टरमध्ये जिथे सगळ्यात जास्त नोकरीची संधी आहे त्याच्यामध्ये BMS हा एकमेव असा अभ्यासक्रम आहे की तो तुम्हाला कधीच मारू शकणार नाही. तो तुम्हाला प्रत्येक वेळेस तारूनच नेणार. आणि दुनिया तुम्ही सेल्स असो, मार्केटिंग असो, फायनान्स असो, ऑपरेशन असो, HR असो, IT असो, कुठल्याही क्षेत्रात जाऊन तुम्ही BMS केल्यानंतर काम करू शकता. 100%, नॉट 100%, 1000% तुम्हाला BMS केल्यानंतर नोकरी ही मिळणारच. इज इट क्लिअर टू यू? हे झालं मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम. पुढे मीडिया कम्युनिकेशन मध्ये तुम्हाला जर्नलिझम आणि ऍडव्हर्टायझिंग हे 2 चांगले पर्याय आहेत. कॉपीरायटर वगैरे. आता हा खूप मोठा अभ्यास आहे. आता याच्यात मी बोलायला सुरुवात केली तुम्हाला 10-15 मिनिटं जातील. मला दिसते सगळे कंटाळलेले थोडेफार, तर जास्त वेळ नाही घेत तुमचा. नेक्स्ट, ओके, सगळ्यात महत्वाचा सेक्टर जो आता आहे तो तुम्हाला मी सांगणार आहे की IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आजच्या डेटला बघा, तुम्ही कुठेही जा, प्रत्येक ठिकाणी जे काम असतं हे काम कॉम्प्युटरवर केलं जातं. तुम्ही बँकेत जा, सगळ्यांच्या समोर कॉम्प्युटर. तुम्ही कुठल्याही ऑफिसमध्ये जा, प्रत्येकासमोर कॉम्प्युटर आहे. सगळ्या तुमचे आता तुम्हाला दाखले काढायचे असतील, जातीचा दाखला काढायचा आहे ऑनलाईन, ओके, मायग्रेशन काढायचं आहे ऑनलाईन, कास्ट व्हॅलिडिटी करायची आहे ऑनलाईन, तुमचा उत्पन्न दाखला काढायचा आहे ऑनलाईन, आधार कार्ड, सगळं ऑनलाईन 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 इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी चाललेलं आहे. आजच्या डेटला जर का तुम्ही बघाल तर
आपल्या देशाचा विचार कराल तर जवळपास फक्त न फक्त 35 ते 40% क्षेत्र, 40% आपल्याकडे ऑटोमेशन झालेलं आहे. आपल्याकडे ज्या सिस्टम चालतात ह्या सिस्टम मध्ये आतापर्यंत 35 ते 40% फक्त ऑटोमेशन झालेलं आहे. अजून 60% क्षेत्र ऑटोमेशन व्हायचं बाकी आहे. ते ऑटोमेशन जे आहे हे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी थ्रू होणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यात जास्ती आणि खूप चांगल्या संध्या ज्या आहेत ह्या तुम्हाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि डेटा सायन्स या क्षेत्रात तुम्हाला आहेत. त्याच्यामुळे आताच्या डेटला बीएससी इन डेटा सायन्स लिहून घ्या तुम्ही. बीएससी इन डेटा सायन्स, बीएससी इन कम्प्युटर सायन्स आणि बीएससी इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ओके, बीएससी आयटी आणि बीएससी कम्प्युटर सायन्सला तुम्हाला 12वी सायन्स करूनच जावं लागतं आणि तुम्हाला मॅथमॅटिक्स हा विषय लागतो. बीएससी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी करायची असेल, बीएससी आयटी करायची असेल तर तुम्हाला 12वीला सायन्स लागतं आणि मॅथमॅटिक्स विषय कंपल्सरी लागतो. परंतु याच्यामध्ये अजून एक ट्विस्ट विद्यापीठाने असं केलेलं आहे की तुमच्यासाठी बीएससी इन डेटा सायन्स की जो अभ्यासक्रम बीएससी आयटी पेक्षाही ऍडव्हान्स आहे. बीएससी डेटा, नेक्स्ट येस, बीएससी इन डेटा, हे लिहून घ्या, बीएससी इन डेटा सायन्स. तर बीएससी डेटा सायन्स जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम बीएससी कम्प्युटर सायन्स आणि बीएससी आयटी याच्यापेक्षाही ऍडव्हान्स अभ्यासक्रम आहे. न्यू टेक्नॉलॉजी त्याच्यात तुम्हाला शिकवल्या जातात. आणि बीएससी डेटा सायन्सला 12वी आर्ट्स, 12वी कॉमर्स आणि 12वी सायन्स, मॅथ्स असो किंवा नसो, तुम्ही बीएससी डेटा सायन्सला ऍडमिशन घेऊ शकता. आणि बीएससी डेटा सायन्सची सरासरी फी 60,000 रुपये आहे. पण एसटी विद्यार्थ्यांना ती फक्त 500 रुपये. तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आहे फक्त. ओके, आता तुम्हाला निवडायचं आहे की बाबा शासनाची बीएची 5,000ची फी घ्यायची आणि आपली डिग्री करायची की शासनाची 60,000 रुपयाची फी घ्यायची आणि डेटा सायन्स करायचं. दॅट यू नीड टू डिसाइड. ओके, त्याच्यात त्याच पद्धतीने डेटा सायन्स मध्ये तुम्हाला स्पेसिफिकली बघा, आजच्या डेटला तुम्ही प्रत्येक जण इंस्टाग्राम, फेसबुक वापरता, व्हॉट्सअप वापरता. बघा, आता तुम्हाला मगाशीच बघून बरोबर माझं एक उदाहरण आम्ही जस्ट डिस्कस करत होतो की आजच्या डेटला डेटा सायन्सचा तुम्हाला प्रचंड, म्हणजे तुम्ही डेटा सायन्सचा फर्स्ट इयर केल्यानंतर तुम्हाला तुम्ही वर्क फ्रॉम होम करू शकता. यू कॅन स्टार्ट अर्निंग मोर दॅन 15,000 to 20,000 रुपीज पर मंथ. 15-20,000 रुपये तुम्ही दर महिन्याला तुमचा डिग्री करता करता, तुम्ही डेटा सायन्सची डिग्री करता करता तुम्हाला उत्पन्न होऊ शकतं. एवढे जॉब्स तुम्हाला डेटा सायन्सच्या थ्रू उपलब्ध आहेत. डेटा सायन्स तुम्ही युट्यूबला जा. ओके, माझी एक विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना की यू हॅव टू स्पेंड टाइम. युट्यूबला जायचं आणि युट्यूबला करिअर इन डेटा सायन्स असं टाईप करायचं. काय, करिअर इन डेटा सायन्स ही युट्यूबला करा. त्याच्यामध्ये हिंदीमध्ये, मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये व्हिडिओ असतील. तुम्ही हिंदीतले व्हिडिओ चेक करा. हिंदीतले व्हिडिओ चेक करा. तुम्हाला डेटा सायन्स मध्ये नेमकी काय शिकायचे आहे आणि काय काम करायचं हे तुम्हाला त्याच्यामध्ये कळेल. त्याच्यामुळे तुमचं करिअरचा निर्णय घेण्याच्या अगोदर डेटा सायन्स हे जे एक नवीन ट्रेंड आलेला आहे, या ट्रेंडचा सर्वांनी अगोदर विचार करावा अशी माझी इच्छा आहे. त्याच्यामुळे युट्यूबला तुम्ही करिअर इन डेटा सायन्स चेक करा. ऍटलिस्ट 2 व्हिडिओ बघा. ओके, ती माहिती घ्या, त्याच्यानंतर तुमचा पुढचा निर्णय घ्या. त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगतो की बीएससी हॉटेल मॅनेजमेंट जे हॉस्पिटॅलिटी स्टडीज कोर्स तो तुम्हाला सांगतोय, त्याच्यासाठी पण 12वी आर्ट्स, 12वी कॉमर्स आणि 12वी सायन्स हे तिन्ही विद्यार्थी ह्या बीएससी हॉटेल मॅनेजमेंटच्या कोर्सला इलिजिबल आहेत. त्यांना ऍडमिशन मिळू शकतात. नेक्स्ट. ओके, हे काही चार्ट आहेत. मी हे चार्ट नंतर भाऊंकडे किंवा यांच्याकडे शेअर करेल. तुम्ही लॉ किंवा बाकीचे कुठले कुठले कोर्सेस त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत ना, ते तुम्हाला मिळू शकतील. ह्याच्या प्रिंट देऊ शकतो मी, तुम्हाला प्रिंट देतो हे. ओके, नेक्स्ट. ओके, थँक्यू व्हेरी मच. बघा, आय राईट देअर करिअर चॉईस आर द लाईफ चॉईस. मी माझं सेशन सुरू करण्याच्या अगोदरच तुम्हाला सांगितलेलं होतं की तुम्ही तुमचं 1ली ते 12वी तुमच्या आयुष्यातले 12 वर्ष तुम्ही शिक्षणात घालवलेली आहेत आणि 12वी पास झालेला आहात. ओके, 12 वर्ष तुम्ही निरंतर शिक्षण घेत आहे आणि ह्याच्या पुढे जे शिक्षण घेणार आहात, या शिक्षणावर तुमचं संपूर्ण आयुष्य डिपेंड होणार आहे. तुमचं संपूर्ण लाईफस्टाईल
डिपेंड राहणार आहे. तुम्हाला कमी पैसे कमवून छोटी गाडी घेऊन मजा करायची आहे की बक्कळ पैसा कमवायचा आहे, मोठी गाडी घ्यायची आहे, मोठा बंगला बांधायचा आहे, परदेशात फिरायचं आहे, हे तुम्हाला ठरवायचं आहे. एक आयुष्य मिळालंय तुम्हाला, ते कसं जगायचं. लिव्ह लाईफ किंग साईज. ओके. आपण परत जन्माला येऊ नाही येऊ आपल्याला माहिती आहे काही नाही. त्याच्यामुळे एक जन्म आपल्याला मिळालेला आहे, एक लाईफ मिळालेली आहे. या लाईफ मध्ये असं करायचं, एवढा पैसा कमवायचा, एवढं चांगलं काम करायचं की पुढच्या सगळ्या म्हणजे आपल्या घरच्यांना ओके आणि इव्हन तुम्हाला सुद्धा एक चांगली लाईफस्टाईल जगता आली पाहिजे. 2-4 गाड्या, तुमची इच्छा नाही का माझ्याकडे माझ्या 2-4 कार असाव्यात, माझे 2-4 एक ठाण्याला बंगला असावा, एक मुंबईला बंगला असावा, एक माझ्याकडे माझ्या गावाला बंगला असावा, माझं घर असावं, नाही बंगला तर घर असावा, एखादा फ्लॅट ठाण्यात असावा, माझ्याकडे 2-3 स्कूटर असाव्यात, माझ्याकडे माझ्या म्हणजे भरपूर दागिने मी घ्यावेत, सोनं घ्यावं. संपत्ती जमवून तुम्हाला आवडणार नाही का? सगळं मला सगळ्यांना पाहिजे. आपण शिकतो कशासाठी? वाय यू आर टेकिंग एज्युकेशन. मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपण शिकतो कशासाठी? तुम्ही शिक्षण कशासाठी घेताय? बेसिक प्रश्न आहे माझा. तुम्ही का शिकताय? कारण की चांगलं शिक्षण घेऊन चांगली नोकरी करायची, चांगला व्यवसाय करायचा. आणि चांगली नोकरी चांगली व्यवसाय कशासाठी करायचा? तर बक्कळ पैसा कमवण्यासाठी करायचं. तर आपल्याला पैसा कमवण्यासाठीच आपण शिकतोय, लक्षात घ्या. जर का आपला उद्देशच पैसा कमवण्यासाठी शिकायचा असेल तर मग चांगलं शिक्षण घेऊ ना. काहीतरी शिकण्याचा अर्थ आहे का? ए शिकाल आणि 10,000 रुपये कमवा, त्याच्यापेक्षा बी शिका 1 लाख कमवा. पैसेच कमवायचे. पैसे तुम्हाला काय करा, किती कमवायला आवडेल? तुम्हाला महिन्याचा पगार 10,000 घ्यायला आवडेल की महिन्याचा पगार 1 लाख घ्यायला आवडेल? किती? आवाज नाही आला. मग आता मला सांगा की 1 लाख जर का पगार आपल्याला महिन्याचा घ्यायचा असेल, मग त्या पद्धतीने आपण कोर्स निवडणं गरजेचं आहे, त्या पद्धतीने मेहनत घेणं गरजेचं आहे, त्या पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे, त्या पद्धतीने स्वतःला मजबूत करणं गरजेचं आहे. तरच तुम्ही तो पगार घेऊ शकाल ना. काम तर करायचंच आहे. आम्हाला तर काम करायचं आहे की शेट बनून राहायचं, तुम्हाला ठरवायचंय. कळतं मी काय बोलतोय? आम्हाला पण कमवतो. वाड्याला जर का एसटी स्टँडला जर का तुम्ही गेला, बघा उदाहरण मी तुमचं कंपॅरिझन आम्हाला बरोबर करत नाहीये, परंतु ही वस्तुस्थिती आहे ती तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. वाड्याला जर का तुम्ही एसटी स्टँडला गेला तर तिथे आमचे 4-5 आहेत की त्यांचा सगळा मार्केटचा माल आल्यानंतर तो सकाळी 5:30-6 म्हणजे 6-7-7:30ला मला वाटते पहिली गाडी येते ठाण्याऐवजी भिवंडीवरनं 7:30-8ला गाडी येते. तेव्हापासून त्यांचं काम चालू होतं. जवळपास 4-5 गाड्यांमध्ये ते 5-6 लोक आहेत. सकाळी काम चालू 10-12 त्यांनी फेऱ्या मारल्या मार्केटमध्ये. एका फेरीचे 100 रुपये भेटतात. 5-6 फेऱ्या 500-600 रुपये दिवसाला फक्त एसटी स्टँडमधून 2 पाट्या व्हायचे त्याला भेटतात. दिवसाचे 600 रुपये, महिन्याचे किती? त्याला सुट्टी नाही, रविवार नाही, बँक हॉलिडे नाही, काय नाही काय नाही. 30 दिवस तो काम करतो. सायंत्रिक 18,000 रुपये. बघा तो कधी शाळेत गेला नाही, एबीसीडी येत नाही, क येत नाही, लिहिता येत नाही, वाचता येत नाही, काहीच नाही. कशाला शाळेत जा? शिकून जर का आपल्याला 2, 5, 10 हजाराची ना 12 हजाराची नोकरी करायची असेल तर का शिका? मी म्हणतो 10-12 हजाराची नोकरी आपल्याला कुठे मिळू शकते? काही न शिकता आम्हाला जर का 18,000 कमवू शकतो महिन्याचे, तर मग आपण शिकून किती कमवायला पाहिजे? आपण तर शिकतोय. न शिकलेला माणूस 18,000 रुपये कमवतोय, साधा माणूस. हा, तो नंतर त्या 18,000चे 600 रुपये दिवसाचे आले की त्याची संध्याकाळी काय करतो त्याचा तो विषय वेगळा. त्याचा विचार आपण नाही करायचा. परंतु तो जर का 18,000 कमवतोय तर आपण शिकल्यानंतर कमीत कमी किती कमवायला पाहिजे ही एक टार्गेट सेट करा की नाही मी शिकलोय तर मला सेल्फ रिस्पेक्ट आहे, माझ्या शिक्षणाचा मला फायदा व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे मी जे शिकणार त्याच्याकडे मी फोकस करून पूर्ण लक्ष देऊन मनपूर्वक शिकेल आणि त्या शिक्षणाचा फायदा करून मी कमीत कमी या 18,000पेक्षा वरती कमवेल. जो माणूस 18,000पेक्षा कमी कमवेल त्याने समजून घ्यायचं मला काय बोलायचं आहे. यू अंडरस्टँड? तर आपल्याला टार्गेट पहिलं काय आपलं? काही हो 18,000च्या वरती नोकरी मिळाली पाहिजे. इज दॅट क्लिअर? 18,000च्या खाली नोकरी मिळाली तर वी आर नॉट टेकिंग राईट एज्युकेशन असं समजायचं. आपण मजा केली, टाइमपास केला, काही उपयोग नाही, आपल्यापेक्षा तो बरा.
ओके, त्याच्यामुळे जर का तुम्ही शिक्षण घ्यायचं आहे, पुढे शिक्षण घेणार आहात, तर ते अशा पद्धतीने घ्या की त्याचा फायदा तुमच्या करिअरसाठी व्हायला पाहिजे, तुमच्या चांगल्या कमाईसाठी व्हायला पाहिजे, तुमच्या चांगल्या लाईफस्टाईलसाठी व्हायला पाहिजे. इज दॅट क्लिअर टू यू? होप सो मी तुमचं खूप डोकं खाल्लं, मला शांतपणे ऐकलं. थँक्यू व्हेरी मच. मी माझ्या कॉलेजची काही पत्रक आहेत ती तुम्हाला मी वाटतो. ओके, वाड्याला आमचं एक कॉलेज आहे आणि नालासोपाराला पण आणि वसईला पण कॉलेज आहे. जे कोर्सेस या पत्रकामध्ये जे मेन्शन केलेले आहेत ते कोर्सेस वाड्याला पण आहेत, नालासोपाराला पण आहेत आणि वसईला पण आहे. तर ज्यांना कोणाला इच्छा असेल